नमस्कार. गोइंगो टुरिझमच्या चॅनलसाठी आज गुढीपाडव्याच्या पावन आणि शुभ मुहूर्तावर आपण प्रेक्षकांसाठी एक छान उत्कृष्ट नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. नर्मदा परिक्रमा ज्यांनी पायी चालत केली, बसने तर आपण वारंवार करतो, गेले 8 वर्ष करतोच आहोत, पण प्रेक्षकांसाठी आज आपण एक वेगळा अनुभव घेतोय ज्यांनी पायी चालत परिक्रमा केलेली आहे. पायी चालत परिक्रमा बरेच जण करतायत, खूप चांगले चांगले व्हिडिओज आपण बघतो आहोत. माझ्याबरोबर आज जे व्यक्तिमत्व आलंय, नमस्कार अवचट काका. मी गोइंगो टुरिझम मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आम्हाला मान देऊन हा व्हिडिओ आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर देण्यासाठी इथे आलेला आहात, याचं खरोखर मनापासून धन्यवाद. आणि प्रेक्षकांसाठी म्हणजे अवचट काका, आम्ही त्यांना अवचट काका म्हणतो, पण ते अवचट काका आमचे काय झाले, किंवा सगळ्याच रादर आज मी असं म्हणेन की समस्त डोंबिवली किंवा बऱ्याच ठिकाणी बाहेर सुद्धा अवचट काकांना सगळेजण अवचट काका म्हणून ओळखतात, हाक मारतात. अवचट काकांविषयी थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो. अवचट काका साधारणतः 35 वर्ष त्यांनी बँकेतील नोकरी केलेली आहे. उच्च पदावर म्हणजे मॅनेजरियल लेवलवर त्यांनी काम भूषवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बाकी जे आध्यात्मिक त्यांची जी गोष्ट आहे ती खूप आपल्याला समजण्यासारखी आहे. गेले 18 वर्ष सातत्याने एकही खंड न देता 19 वर्ष झाली, हे आता जे गेले 2024 हे 19वे वर्ष होतं. गेले 19 वर्ष अवचट काका आणि त्यांचे सगळे स्वामी समर्थांचे जे भक्त मंडळ आहे, डोंबिवलीपासून अक्कलकोट आणि अक्कलकोट पासून पुढे गाणगापूर, म्हणजे साधारणतः अंतर अवचट काका 600 पावणे 600 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर दरवर्षी पालखी घेऊन जातात स्वामी आजोबांची आपल्या. याचबरोबर साधारणतः 28 वेळा त्यांनी गिरनार पर्वत चढलेला आहे. 2 वेळा गिरनारची परिक्रमा केलेली आहे आणि त्याचबरोबर 2 वेळा कर्दळी वनात देखील त्यांनी ते जाऊन आलेले आहेत पायी. याच्याच बरोबर त्यांचा परिवारात त्यांच्या मुलगी मुलगा, त्यांचं शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन, मुलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आता चालू आहे, हे देखील सगळं त्यांनी केलं. आणि हा संपूर्ण आध्यात्मिक एक व्यक्तिमत्व, जे सात्विक, म्हणजे मी जेव्हा अवचट काकांना भेटलो तेव्हा सात्विकता म्हणजे खरोखर सात्विकता कशी असते, किंवा आपण नेहमी असं म्हणतो की साधू संतांकडेच आपल्याला ती सात्विकता बघायला मिळते, पण एक शहरात राहून, म्हणजे जे शहराचं जीवन आहे ते जगून, सगळी शहरातली आपल्याला लागणारे कर्म करून एखादं व्यक्तिमत्व इतकं सात्विक कसं असू शकतं. कारण स्वामी समर्थांचा जेव्हा जेव्हा प्रगट दिवस असतो, प्रगट दिवसाच्या उत्सवाला आज आम्ही त्यांच्याकडे जातोय. मोठ्या प्रमाणावर तो साजरा होतो डोंबिवलीमध्ये. त्याचबरोबर आता त्यांनी जी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, तर शेवटचा दिवस म्हणजे अवचट तुम्हाला आठवते 12 मार्च हा तुमचा शेवटचा दिवस होता. आणि 12 मार्च हा गोइंगो टुरिझमचा संकल्प पूजनाचा सुद्धा शेवटचा दिवस होता. म्हणजे आमची परिक्रमा त्याच दिवशी संपली आणि आपण एकत्रच ऑलमोस्ट, तुम्ही तुमच्या फक्त गुरुजींकडनं संकल्प पूर्ती करून घेतलीत आणि बाकीच्या आमच्या मंडळांनी सगळी दुसऱ्या गुरुजींकडनं घेतली. एकत्रच आम्ही बसमधनं आलो. आपण थोडस पुढे जाऊया. तुम्हाला पहिला म्हणजे अवचट काका प्रश्न असा घेतो की परिक्रमा जेव्हा तुम्ही सुरू करणार होतात, जेव्हा तुम्ही ठरवलं, तेव्हा तुम्ही काय काय तयारी केलीत? म्हणजे आध्यात्मिक तयारी, मानसिक तयारी, शारीरिक तयारी, किंवा तुम्ही काय काय बरोबर घेतलं होतं? अच्छा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कित्येकदा असं म्हणतात की लायटर्स बरोबर ठेवावे, कारण तुम्हाला रात्री कुठे जंगलात सापडलात तर हे करायला लागतं, काही पलिते पेटवायला लागतात, किंवा तुम्ही एकटेच कुठे अडकलात तर ऍटलिस्ट तुमच्या बरोबर काहीतरी असावं. तर मग अशा पद्धतीची किंवा आध्यात्मिक तयारी ज्याला म्हणतो, कारण आपण नर्मदा परिक्रमा जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणजे आत्ताच नुकतंच
तुम्ही जशी आत्ता चालत केलीत तसाच माझा डोंबिवलीतला मित्र एक किरण पाटील, म्हणजे आपले जगन्नाथ पाटील जे आहेत आधीचे आमदार, तर त्यांचा मुलगा किरण पाटीलनी सुद्धा हे केले. तो किरण अतिशय चांगला मित्र आहे. उदयन बरोबर त्याला उदयनकडे घेऊन गेलो होतो, उदयन बरोबर त्यांनी केली, उदयन बरोबर उदयन आचार्यजींबरोबर तोही होता. तर त्याची जेव्हा मी तयारी बघत होतो किंवा तो, कारण तो माझ्या सानिध्यात होता त्याची हे, तर त्याची जेव्हा मी हे बघत होतो तेव्हा आध्यात्मिक तयारी त्यांनी म्हणजे खूप हे केली होती की बरीच की म्हणजे खाणं पिणं कंट्रोल्ड असावं किंवा नाही मिळालं तरी चालेल, किंवा चहा सोडला होता, गार पाण्यानेच आंघोळ करायला सुरू केली होती, पहाटे साधारणतः 3-3:30-4 वाजता उठायची सवय लावली होती, लवकर झोपायची सवय लावली होती. तर गेल्या जवळजवळ वर्षभर साधारणतः 1.5 वर्षापासून तो असं काय आध्यात्मिक वाचन किंवा मैयाचं वाचन किंवा असं मंत्र म्हणा, मैयाचा मंत्र जे काय असेल ते, अशा पद्धतीची तयारी तो करत होता. तर अशा पद्धतीची तुम्ही तयारी, ऑफकोर्स म्हणजे तुमचा आध्यात्मिक बांधा खूप मोठा आहे, हा काही प्रश्नच नाही. 28 वेळा गिरनार परिक्रमा आणि 18 वर्ष डोंबिवली टू अक्कलकोट आणि गाणगापूरचा चालत पालखीचा प्रवास, हे आम्हाला माहितीच आहे. पण याच्या व्यतिरिक्त नर्मदेसाठी विशिष्ट काही तयारी केली होती? नर्मदा परिक्रमा जेव्हा तुम्ही करता किंवा ती करून घेतात वगैरे वगैरे, तर पहिली गोष्ट तुमचं सामान, हा जो मी मगाशी बोललो तुम्हाला, सामान तुम्हाला जेवढं कमी ठेवता येईल तेवढं सामान कमी ठेवायचं. कारण सामान वाढलं की तुमची चाल मंदावते, चाल मंदावली की तुमचे खांदे दुखले की एक एक तुम्हाला पुढचे त्रास व्हायला लागतात. सामान वाढलं की तुमच्या गुडघ्यावर जोर येतो, तुमच्या पावलांवर जोर सूज येते. त्याच्यामुळे शक्यतो सामान हे अगदी कमीच असावं. आता ऑफकोर्स मी मगाशी सांगितलं तसं मी नाही केलं, करू शकलो नाही, कारण हे नंतर आमचं हे म्हणजे लक्षात आलं. पण तेव्हा तर वेळ निघून गेली होती. पण ज्या लोकांना परिक्रमा करायची असेल त्यांनी शक्यतो सामान लिमिटेड, म्हणजे 2 लुंग्या, औषध आणि किरकोळ गोष्टी असतात तेवढ्याच ठेवाव्यात. आता मी तर नोव्हेंबर महिन्यात निघालो होतो, थंडी प्रचंड होती माझ्याकडे त्यावेळेस. मी फक्त स्वेटर सुद्धा घेतला होता. मला माहिती आहे तुझी स्वेटर घेतला नव्हता. नंतर फक्त स्वेट शर्ट होता, बाकीचं मी स्वेटर. पण हळूहळू ते माझ्याकडचं सामान कसं वाढत गेलं हे तुम्हाला मी सांगितलं. पण शक्यतो सामान हे लिमिटेड ठेवावं. आणि दुसरी गोष्ट, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला शूळपाणीचं जंगल असू देत किंवा इतर भाग असू देत, तुम्ही शक्यतो सकाळी सूर्योदयानंतरच परिक्रमा चालू केली पाहिजे, असा माझा आग्रह आहे. कारण मला अतिशय सांगायला वाईट वाटतंय जोशी साहेब की परिक्रमेमध्ये महाराष्ट्रीयन लोकांबद्दल अतिशय वाईट अशी ही झालेली आहे. कारण महाराष्ट्रीयन लोक सकाळी उठतात 3-3:30, म्हणजे हे माझ्या स्वतःच्या बघण्यातलं आहे म्हणून मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. 3-3:30ला उठून ते अक्षरशः 4ला चालायला सुरुवात करतात, अंधारामध्ये बॅटरी घेऊन चालायला सुरुवात करतात. चालणं हा एकच त्यांचा संकल्प असतो. 50, 60, 40, 45 किलोमीटर चालतात. ऍक्च्युली परिक्रमा अशी होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जर का तुम्ही सकाळी तुमची पूजा अर्चा 6-6:15ला साधारणपणे उजाडतं, त्याच्यानंतरच तुम्ही सुरुवात केली पाहिजे चालायला. दुसरी गोष्ट, संध्याकाळी तुम्हाला कंपल्सरी सूर्योदयाच्या आधी तुमची यात्रा समाप्त करायला लागेल. अगदीच तुम्हाला आश्रम लांब आहे तर अशा वेळी फार तर 6:30-7 पर्यंत तुम्ही चालू शकता. पण नॉर्मली 5:30-6च्या दरम्यान तुमचा प्रवास थांबवायला पाहिजे.
पण महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीत खूप आणि खूप अशी वाईट म्हणजे मी स्वतः महाराष्ट्रीयन, मी स्वतः महाराष्ट्रीयन असल्याकडे मला वाईट वाटलं की खूप लोक म्हणजे अगदी आश्रमातले महंत आणि हे सुद्धा आपल्या लोकांना म्हणजे चांगलं समजत नाही. कारण आपली लोक काय करतात, गेलं की ऍक्च्युली नियम असा आहे, मी तो कटाक्षाने पाळला की गेल्यावर त्या जो महंत आहे किंवा जो आश्रमात तो जे कोण आहेत सत्पुरुष, त्यांना गेल्यावर नर्मदे हर एवढं करायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची परमिशन घेऊन तुमचं आसन लावायला पाहिजे. ही प्रामाणिक माझी इच्छा आहे, जे मी केलं. पण बाकीचे लोक आहेत ते जातात, आपलं आसन लावतात, तिथे लगेच पहिले बघतात कुठे केबलचा हे मोबाईलचा चार्जिंग आहे, मोबाईलचा चार्जिंग करणार. म्हणजे अतिशय हे म्हणजे स्वतःला वाईट वाटलं. कारण या लोकांचं फक्त काही लोकांचं, मी त्याला सगळेच लोक जबाबदार धरत नाहीत, अशी काही लोक असतीलही, पण खूप लोक मी आता जे काय सांगतोय त्याप्रमाणे वागतात आणि हे मला खूप खटकलं. म्हणजे एका ठिकाणा नाही, खूप ठिकाणावरनं मी हे ऐकलं की महाराष्ट्रीयन लोक खूप फक्त चालण्यासाठी येतात. आणि त्यांचं म्हणणं आहे मी 70 दिवसात केली, मी 80 दिवसात केली. मग ते लोक हसतात त्याच्यावर, तिथूनचे महंत, की तुम क्यों आया है, तू घर में बैठो ना, परिक्रमा क्यों करने का. तुम्ही ज्या ठिकाणी दर्शन घ्यायचंय त्या ठिकाणी तुम्ही दर्शन पण घेत नाही, तुम्ही फक्त चालायचं, जेवायचं. अहो जेवल्यानंतर अक्षरशः हात धुतले ना की 5व्या मिनिटाला ते चप्पल घालून चालू पडतात. एवढे लोक आपले महाराष्ट्रीयन हे आहेत. पण हे चुकीचं आहे, हे असं करू नये असं मी तुमच्या YouTube तर्फे आवाहन करतो. जे कोण पायी चालणारे आहेत प्रामाणिकपणे आध्यात्मिक परिक्रमा करावी. आपल्याला चालायचंय म्हणून अध्यात्म करायचंय का काय, म्हणजे तुमची इच्छा काय असते हे मला कळत नाही. तुम्ही जर खरोखर परिक्रमा करायला आले असाल, तुम्ही एक प्रकारचं परिक्रमा म्हणजे एक प्रकारचं तप आहे, एक प्रकारचं तुम्ही तप आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही थोडक्यात संन्यासी होता. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचा आणि घरच्यांचा काहीही संबंध नसतो. आता हे मोबाईल वगैरे सगळे आलेत म्हणून, अदरवाईज मोबाईल हा प्रकार नव्हता त्यावेळेस सुद्धा परिक्रमा होत होत्या. पण हे आत्ताच्या आत्ता एवढ्यातल्या एवढ्यात हे फार प्रस्त वाढलेलं आहे. आणि एका यांनी मला आनंदही होतो की 60-70% आपले महाराष्ट्रीयन लोक असतात. त्याचा मला अभिमान आहे की आपले लोक खूप आध्यात्मिक आहेत. पण हे जे काही आहे हे मला स्वतःला खटकलं. म्हणून मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला चालायचं आहे 60 दिवसात 70 दिवसात करायचे, याला काय अर्थच नाही ना. तुम्ही मला अजून एक सांगायचं तुम्हाला, नर्मदा परिक्रमेमध्ये मी जेवढे सुंदर पक्षी बघितले ना, गरुडापासनं, वा, अप्रतिम पक्षी, म्हणजे छोट्यातल्या छोट्या पक्ष्यापासनं विशाल काय पक्षी, म्हणजे एकही पक्षी तुम्हाला असा नाही की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर मिळणार नाही. एवढे सुंदर पक्षी आहेत, तुम्ही त्याचा आनंद घेत नाही. अहो फक्त तुम्ही मैयाच्या इथे 5 मिनिटं बसा, फटकल मानून बसा, सामान ठेवून द्या आणि फक्त एकटक मैयाकडे बघा. नाही तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं, मी वाटेल ते अर्ध. परिक्रमा काय, तुम्हाला समजावून घ्यायचंय, तुम्हाला काय पाहिजे काय नको, या गोष्टी तो तुमचा संसार मागे सोडून आलात, ते सोडून द्या. आता तुम्ही तप करायला आलात, तपस्या करायला आलात, तर तुम्हाला काय हवंय, काही नको ऍक्च्युली. तुम्हाला फक्त मैया हवी आहे की नाही, मग बसा ना मैयाजवळ. का फक्त चालायचं, नुसतं चालायचंच म्हणजे परिक्रमा नव्हे, त्याला परिभ्रमण म्हणतात. खरी गोष्ट, परिभ्रमण करायचंय तर मी काय बोलतो त्याला काय, मग ठीक आहे ओके. पण तुम्हाला खरोखर मनापासून परिक्रमा करायची असेल तर या गोष्टी तुम्ही खरोखर पाळायला पाहिजेत. एक परिक्रमा करा, 4 परिक्रमा करा, तो पण भाग वेगळा. पण एका परिक्रमेत तुम्ही अशी
हे आणा की तुम्हाला 4 परिक्रमा करायची गरजच नाही भासणार. क्या बात आहे. मला एक सांगा, तुम्ही म्हणणार मगाशी म्हणलात का पार्लेजी आणि मैयाजी, तुम्हाला किती जागोजागी बिस्किटीचे पुडे देतात. मला सांगा, याच्यातले किती लोक बिस्किटाचे पुडे स्वतः खातात? सगळेच खातात, बरोबर आहे. पण त्याच्यापैकी किती लोक पशुपक्षींना, कुत्र्यांना, किती लोकांना देतात? नाही देत. एखाद्या गरीब किंवा एखादी मैया छोटी बालिका आली तिला देतात. म्हणजे मला काय सांगायचं, खूप क्षुद्र गोष्टी द्या हो, अगदी अगदी क्षुद्र गोष्टी आहेत. ते जर काय त्यांच्याकडे काही नसताना एवढं देतात, तर तुम्हाला तर ते आलेलं आहे, मग द्या ना. तुम्ही पण द्यायला शिका ना. कदाचित याच वृत्तीसाठी आपण परिक्रमेला बरोबर आहे. जातोय. म्हणजे मला तेच म्हणायचं, तुम्ही द्या ना. तुमचा हा हात असा कधी होणार? आपला हात सदा असाच असतो. मग परिक्रमेत तर असा करा, नामस्मरण करा. म्हणजे हे बघा, शेवटी कसं आहे, कोणी कशी कुठल्या पद्धतीने करावी परिक्रमा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहित नाही. पण एवढं नक्की आहे की तुम्ही जर का अशा कितीतरी मुंग्या चाललेल्या असतात, तुम्ही त्या बिस्किटाचे चुरे करून टाका ना त्यांना. अन्नदान अन्नदान म्हणतात म्हणून म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 5-50 लोकांना जेवायला बोलवायचं आणि अन्नदान करायचंय, असं नाही. अहो, तुम्ही एवढे 4-5 बिस्किटे कुस्करून त्या मुंग्यांना खाल्ले टाकले, तर किती लोकांना अन्नदान केलं तुम्ही? त्याची गणनाच नाही होणार. परिक्रमेमध्ये या बारीक बारीक गोष्टी आहेत साहेब, बारीक बारीक गोष्टी आहेत की तुम्ही त्या पशुपक्ष्यांना काहीतरी द्या ना. किती आहे तुमच्याकडे? ठीक आहे, तुम्ही काय आणलं नाहीये, तुमच्याकडे आहे ना. कोणी काही बिस्किट देतं, कोणी काही शेंगदाणे फुटाणे ज्या पॅकेट देतं, द्या ना. मग तुम्ही पण, मला काय म्हणायचंय, तुम्हाला मुक्कामाला गेला तर 2 घास मिळणार आहेत ना. खरी गोष्ट आहे. जर का तो प्रत्येकाची व्यवस्था करतो, सोय वरचा प्रत्येकाची सोय करतो, तुमची पण सोय त्यांनीच केली. मग तुम्ही आज दुसऱ्याची सोय करा. द्या ना मुंग्यांना, द्या ना पक्षाला 2-4 बिस्किट काढून. हे बघा, शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक हे आहे की तुम्ही कशी परिक्रमा करायची. पण 100 परिक्रमा करायच्या आणि मी आज 60 दिवसात केले, 70 दिवसात केले, 50 दिवसात, त्याला काय अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की परिक्रमा करा, परिभ्रमण नका करू. बस. आणि परिक्रमा ही परिक्रमेसारखी असली पाहिजे. मैयाची सेवा झाली पाहिजे, मैयाचं स्मरण, मैयाचं सानिध्य, मैयाच्या जितकं जवळ आपण जाऊ शकू ते आपण काम केलं पाहिजे. कारण ह्या संपूर्ण मला स्वतः म्हणजे मला हे आहे की ह्या 3600 किलोमीटर मध्ये जेव्हा आम्ही बसने परिक्रमा करतो, तेव्हा इतकं सानिध्य सुंदर असतं, इतके पक्षी दिसतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल, कदाचित तुम्हाला तर जास्त दिसतात, आम्ही तर निदान रोडनी करतो. तर नक्कीच हा भाग खूप, म्हणजे ह्याच्यात आनंद घेण्यासारख्या पण भरपूर गोष्टी आहेत, साधना करण्यासारखा तुमच्याकडे वेळ असतो. आणि कदाचित जे अहंकार आहेत, ज्याला आपण आजच्या नवीन भाषेमध्ये इगो असं आपण म्हणतो, किंवा मला पाहिजे हा जी वृत्ती आहे, माझ्यासाठी मी, हे आपण कुठेतरी मागे टाकायला पाहिजे. आणि परिक्रमा ही एका परिक्रमेप्रमाणे झाली पाहिजे, असं थोडक्यात अगदी बरोबर वर्णन होतं आता. येस येस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की बसनी करावी, चालत करावी. तुमचं स्वतःच मनोगत ऐकायला आवडेल. आता मला सांगितलंच आहे की प्रवास किती खडतर आहे आणि किती कष्टदायक आहे. हा प्रवास हा जसा जंगलात आहे, जसा रस्त्यावर आहे, जसा चढणीचा प्रवास आहे, आणि काही ठिकाणी तुम्हाला असा प्रवास आहे की तुम्हाला पूर्ण उतार आहे, काही ठिकाणी पूर्ण चढ आहे. आणि प्रत्येकाच्या वयोमानानुसार हे प्रत्येकाला झेपेलच असं नाही. आता माझी सुद्धा परिक्रमा झाली
म्हणजे या तिन्ही केली म्हणून का झाली, अदरवाईज मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पंक्चर आहे होतो. पण ठीक आहे, त्या मैयाच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने ती झाली. पण जर का परिक्रमा करायची असेल तर त्या माणसाने मी आता मगाशी सांगितलं त्या हिशोबाने करावी. अदरवाईज गोइंग टुरिझम सारखे तुमच्यासारखे ज्या आहेत, जे आनंदाने सुख आणि समाधानाने तुम्हाला कसलीच अडचण न येऊ देता परिक्रमा करून आणतात, अशा ठिकाणावरनं परिक्रमा करावी. कारण या सगळ्या गोष्टी आहेत, काही लोकांना इच्छा असते, मला मान्य आहे असं नाहीये, काही लोकांना इच्छा असते, काही लोक माझ्या बरोबर आहेत ते 70 वर्षाचे वगैरे पण होते, नाही असं नाही. पण शेवटी प्रत्येक जण शारीरिक दृष्ट्या तेवढा हे असेलच, मजबूत असेलच असं नाही. पण माझी इच्छा आहे की मला परिक्रमा करायची आहे. तर अशा वेळी त्यांनी कुठलाही हे न करता त्यांनी बसनी केली तरी तेवढंच पुण्य आहे, आणि चालत केली तरी तेवढंच पुण्य आहे. आणि पाप पुण्याच्या पलीकडे कधी कधी माणसाने जायला शिकलं पाहिजे. एक निखळ आनंद जर मला घ्यायचा असेल तर परिक्रमेसारखा दुसरा आनंद माझ्यामध्ये तरी नाही. कारण तो जो आनंद आहे तो कसा आहे आणि काय आहे ते केल्याशिवाय नक्कीच कळणार नाही. पण जर बसने केली तरी तेवढंच पुण्य आहे. आणि वयस्कर लोकांना होतं कसं की सगळ्याच गोष्टी नाही जमत, शारीरिक दृष्ट्या म्हणा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला चालताना आता बरेचसे लोक, आता फॉर एक्झाम्पल उदाहरण माझंच देतो मी, माझी 2 वेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. परत एकदा तिच्या कृपेने माझं घडलं म्हणून घडलं. पण प्रत्येक जणाला शारीरिक हार्ट अटॅक असतो, बीपी असतो, डायबिटीज असतो, प्रत्येकाला कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या चालू असतात. मग अशा वेळी विचार केला तर इच्छा तर आहे, मग मार्ग कुठला आहे? मार्ग पण आहे, बसनी पण आपण करू शकतो. फक्त तुम्हाला जेव्हा बसनी करता तेव्हा असंच समजा की मी चालत करतोय. ते चालतचे जे नियम आहेत तेच पाळा. नाही तर बसमध्ये बसलो, AC बसमधले, आणि जे आपले फालतू गप्पा टप्पा चालू केल्या त्याला काय अर्थ नाही. तुम्ही असंच समजा मी चालतोय आणि नामस्मरण करतोय. तुम्हाला किती छान संधी आहे, वेळ आहे, 15-16 दिवस जे काही आहेत त्याच्यात तुम्हाला एवढा सुंदर वेळ मिळू शकतो की तुम्ही परिक्रमा करालच आणि त्याचं पुण्य तुम्हाला ज्या अपेक्षेच्या पेक्षा जास्त मिळेल. कारण का तुम्ही नामस्मरणच्या जीवावर तिथे जाणार आहे. आणि तो जो भाग आहे तो तुम्ही जास्त मैयाची माहिती घ्या किंवा काय आहे या गोष्टी थोडंसं वाचन करा मैयाच्या बद्दल. नुसतं उठून जर परिक्रमा करायची त्याच्या आधी थोडीशी तरी त्याची माहिती घ्यावी असं मला वाटतं. आणि बाकीचं तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही तर व्यवस्थित आणि चांगली परिक्रमा करून घेता, त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच आहे हे मलाही ज्ञात आहे. त्याच्यामुळे बाकीची प्रत्येकाची वैयक्तिक काय इच्छा असेल त्याप्रमाणे तो करू शकतो. धन्यवाद. परिक्रमा करावी, नर्मदा परिक्रमा करावी असं कधी जाणवलं, कधी वाटलं होतं, का वाटलं होतं, आणि खऱ्या अर्थाने मग ते किती काळानंतर पूर्ण झालं का इट वॉज व्हेरी मच इन्स्टंट, नक्की काय होतं? बरं, पहिला सर्वात प्रथम मी आपले धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं. आणि जो गोइंगो टुरिझम हा जो विषय आहे की आपण सगळ्या परिक्रमावासियांना बसने घेऊन जाता, त्यांची घरच्यासारखी व्यवस्था करता, आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही व्यवस्थित त्यांना मिळतील. घरगुती, भले ते घरगुती जेवण असू देत किंवा अजून काय गोष्टी असू देत,
तर आपण अतिशय सुंदर असं व्यवस्थापन करता आणि त्यातल्या त्यात आपण जे असे जे उपक्रम राबवता, आज मी आलेलो आहे आपल्या या ठिकाणी, असेच अनेक मान्यवर आपल्या यूट्यूब मार्फत आपण दिलेले प्रेक्षकांना, याबद्दल आम्ही तुमचा खरं कौतुक करतो. आणि आता मी तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो. खरं तर आध्यात्मिक आवड ही माझ्याकडे बालपणापासूनच होती. कारण प्रथम मी जेव्हा साईबाबांच्या पालखीला जात होतो, साधारणपणे त्या गोष्टीला पण जवळजवळ 18-20 वर्ष झाली असतील. त्याच्यानंतर आपोआप कुठल्या कारणाने निमित्ताने महाराजांनी, आपल्या आजोबांनी मला त्यांच्याकडे ओढून घेतलं. हा वेगळा प्रवास आहे. आणि नर्मदा परिक्रमा ही अतिशय कठीण आहे किंवा अवघड आहे, भरपूर किलोमीटरच आहे हे मला ज्ञात होतं. पण कदाचित त्याच्या आधी मला जे आपण सांगितलं त्याप्रमाणे 18-19 वर्ष मी पायी अक्कलकोट गाणगापूरला जातोय, किंवा जे 28 वेळा माझं गिरनारचं भ्रमण झालेलं आहे. पण ही सगळी महाराजांची कृपा आहे, त्यांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद आहेत, आईवडिलांची कृपा आहे. पण एक झालं की कळत न कळत मला जे वाचनाची आवड भरपूर आहे त्या तर मध्यंतरी जगन्नाथ कुंट्यांचं एक पुस्तक आलेलं होतं. त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली आणि मी बँकेत असल्या कारणाने मला कल्पना होती की एवढी वर्ष तर मला काही रजा मिळू शकणार नाही. पण अनावधानाने का होईना परिक्रमेच्या ऐवजी माझे हे बाकीचे जे उपक्रम आहेत, जसं की अक्कलकोट गाणगापूर किंवा गिरनारला परिक्रमा असू देत, हे मात्र माझं होत गेलं, घडत गेलं. मी याचं श्रेय हे भगवंतालाच देतो. आणि त्याच्यामुळे मला एक असं झालं की मी बँकेतनं रिटायर झालो आणि त्याच्यानंतर जे स्वप्न मी साधारणपणे 8-9 वर्षाच्या पेक्षा आधीपासून बघत होतो की मैयाची परिक्रमा करायची, ती परिक्रमा करायचा योग मला साधारणपणे मी 13 नोव्हेंबरला परिक्रमेला सुरुवात केली. आणि 13 नोव्हेंबर 2024 ला मी सुरुवात केली. आणि कर्मधर्म संयोगानं जी समाप्ती झाली ही आपल्या गोईंग टुरिझमचं जे समापन होतं त्याच दिवशी माझं पण झालं. हा एक निव्वळ योगायोग म्हणता येईल किंवा मैयाने करून घेतलं आहे, घडवून घेतलेलं आहे असं होऊ शकतं. कारण आपल्या बसमध्येच मला यायचा लाभ मिळाला. खरी गोष्ट. आणि आमचा राहिला तो मान होता की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आमच्या बसमध्ये आलं आणि आमच्या बरोबर घरी डोंबिवलीपर्यंत आलं. पण त्याच्यामुळे मला अतिशय आनंद वाटतो की मैयाच्या कृपेने माझं हे जे परिक्रमा आहे ती पूर्ण झाली. बस अजून काय सांगू तुम्हाला त्याचे. बर, आपल्याला ऐकायचं तुमच्याकडनं खूप गोष्टी आहेत अवचट काका. नॉर्मली असं म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये असं आपण असं ऐकतो की मी महेश्वर मधनं उचलली किंवा मी टिळकवाड्यातनं परिक्रमा उचलली किंवा कोणी म्हणतं मी अमरकंटक मधनं उचलली. आता उदयनजी गेले होते, उदयनजींनी लछोरावरनं जिथे ते आता आश्रम उभा करणार आहेत तर तिथनं त्यांनी परिक्रमा उचलली. तर विविध ठिकाणून परिक्रमा लोक उचलतात. तर तुम्ही परिक्रमा कुठनं उचलली होती आणि मग ती समाप्ती ओंकारेश्वरला तुम्ही केली. ओंकारेश्वरवरनच तुम्ही उचलली होती आणि ओंकारेश्वरला समाप्ती केली. आता हा जो संपूर्ण हे होता ह्याच्यात तुम्ही चालत कुठनं असायची, म्हणजे नर्मदा परिक्रमा उचलल्यानंतर एक्झॅक्टली काय परिक्रमा उचलल्यानंतर परिक्रमा करताना तुम्हाला मैयाच्या किनाऱ्याचा चालायला मिळाला का तुम्ही रस्त्याने चालत होते किंवा काय? नाही, कसं माहितीये का, नर्मदा परिक्रमा ही ऍक्च्युली
दोन मार्गाने होते. म्हणजे एक तर तटावरनं होते, म्हणजे किनाऱ्याच्या मार्गाने आपण करू शकता. हा मार्ग अतिशय कठीण आणि खडतर आहे, पण आपल्याला मैयाचं कायम सानिध्य मिळतं. तिच्या कृपेचा जो वर्षाव आहे हा आपल्यावर सदानकदा असाही होतच असतो. भले तुम्ही किनाऱ्याच्या मार्फत करा नाहीतर रस्त्याने करा, पण तुम्ही परिक्रमा ही रस्त्याने रोडनी सुद्धा करू शकता किंवा तटावर पण करू शकता. पण एक वेळ अशी येते की तुम्हाला ती तटावरनं एका ठिकाणी संपली की तुम्हाला साधारणपणे महाराष्ट्रपूरच्या पुढनं तुम्हाला ती याच्यावरच करायला लागते, रोडच्या मार्फत रस्ता मार्गेच करायला लागते. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही परिक्रमा ही रस्त्यानेही करू शकता किंवा तटावरनं पण करू शकता. हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. तुम्ही कशी केली? मी तर तटावरनं केली. आपले जे सांगितलं की ज्या बहुतांशी जो किनारा मार्ग आहे, तटमार्ग आहे, हा कधी भले खडतर आहे, अवघड आहे, पण सानिध्य हे मैयाचं तुम्हाला कायम स्वरूपी मिळतं. आणि तटावरनं चालायचा जो आनंद आहे तिची लीला, त्याचं वर्णन मी काही शब्दात करू शकत नाही. पण ज्या ठिकाणी तुमचा तट मार्ग संपतो तेव्हा तुम्हाला नाईलाजाने का होईना रोडच्या मार्फत परिक्रमा करायला लागते. म्हणजे हा संपूर्ण परिक्रमा हा अशीच आहे की काही ठिकाणी तुम्हाला रस्त्याचा सुद्धा अवलंबन करायला लागतं, काही ठिकाणी. बरं, ह्याच्यामध्ये योजना कशी असते? म्हणजे आता आम्ही जे नेहमी सांगतो की तिथे आश्रम आहेत किंवा तुम्हाला एक डायरी दिली जाते, प्रत्येक आश्रमाचा तिथे स्टॅम्प मारला जातो किंवा अशा गोष्टी असतात. त्याविषयी थोडस तुमची सुरुवात झाल्यानंतर कसं कसं झालं हे तुम्ही थोडं सांगू शकाल का? मी साधारणपणे तुम्हाला आपल्याला सांगितलं की 13 नोव्हेंबरला मी सुरुवात केली. बरोबर. आणि ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा मी एकटाच होतो. पण ज्यावेळेस मी सुरुवात केली आणि साधारणपणे ओंकारेश्वरला पोचलो तेव्हा कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा हे मैयाची कृपा म्हणा की आमच्या घरच्यांना साहजिकच काळजी होती की मी एकटा होतो. त्यातनं माझी 2 वेळा अँजिओप्लास्टी झालेली असण्या कारणाने त्याच्यामुळे त्यांना साहजिक आहे की बाबा एकटा माणूस जातोय तर यांचं कसं होईल, काय होईल. तर मैयानेच ती अडचण सोडवली की आम्हाला एक व्यक्ती भेटला ज्यांनी जो साधारणपणे हरिद्वार वरनं आलेला होता. आणि ज्याप्रमाणे मी पण नवीन होतो, पहिल्यांदाच परिक्रमा करत होतो, तो सुद्धा नवीनच होता, तो पण अनभिज्ञ होता. त्याच्यामुळे तो मला भेटला आणि सहज बोलाचाली करता असं कळलं की तो सुद्धा माझ्यासारखा नवीन आहे आणि परिक्रमा करतोय. मग आम्ही दोघांनीच एकत्र संकल्प उचलला आणि जे घरच्यांची काळजी होती ती मैयाने अशा प्रकारे घालवली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साधारणपणे आश्रमामध्ये जायचं असेल तर साधारणपणे तुम्हाला अंदाज, आजकाल प्रत्येकाच्याकडे YouTube, गुगल असतं, सगळं असतं. अंदाज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असतो की बाबा इतके किलोमीटर गेल्यावर आश्रम आहे किंवा इतके किलोमीटर गेल्यावर तुम्हाला काय बालभोग मिळू शकतो, असं नॉर्मली असतं. पण काही ठिकाणी रेंज नाही किंवा काही ठिकाणी काही म्हणा, पण आश्रम हा भाग आहे हा फार विस्तृतपणे सांगण्याचा आहे की ज्या ठिकाणी म्हणजे हे प्रकर्षाने असं जाणवतं की शूलपाणीच्या जंगलात किंवा ज्या ठिकाणी खडतर मार्ग आहे या खडतर मार्गासुद्धा म्हणजे अमरकंटकच्या अलीकडे सुद्धा आश्रम आहे जो अतिशय घनदाट जंगलात आहे. साधारणपणे श्रीराम कुटी म्हणून त्या आश्रमाचं नाव आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आश्रम आहे. म्हणजे ही मैयाची कृपा आहेच, याबद्दल कुठलाही वाद नाही. परंतु हे जे काही आश्रम आणि बाकीचे जे सोय करतात त्यांच्या आम्ही सगळ्यांनी आपल्या जे परिक्रमा उचलतात त्यांनी आभारच मानले पाहिजेत. कारण आज परिक्रमा करायची असं जरी म्हणलं आणि जर का हे आश्रमच नसतील तर तुमचं किती अवघड होईल.
कारण ते तुम्हाला घरच्यासारखं तुम्हाला चहा नाश्ता किंवा जेवण हे सगळ्या गोष्टी प्रकर्षानं तुम्हाला जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला चहाचीही किंमत कळते आणि नाश्त्याची पण किंमत कळते आणि जे तुम्हाला जेवायला मिळतं भोजन मिळतं ते सुद्धा तुम्हाला कळतं की बाबा या वेळेला मला भूक लागली आहे, या जंगलामध्ये कोणीही नाहीये, पण मला ही आश्रमाची सोय आहे, ते महंत आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला भले खिचडी असू देत नाहीतर डाळ भात असू देत, जे काही मिळेल हे तुम्हाला अमृता समानच वाटतं आणि हे त्यांच्या उपकार आहेत आपल्यावर की त्यांच्यामुळे आमची ही जी काय परिक्रमा आहे ही पूर्ण होते. त्यामुळे हे जे काय ज्यांचे ज्यांचे आश्रम आहेत, ऑफकोर्स काही ठिकाणी आश्रमाची स्थिती ठीक आहे, पण काही काही ठिकाणी आश्रम म्हणजे काही ठिकाणी तर अशी वेळ येते की ते सायकलवर जातात गृहस्थ आणि त्या आश्रमातनं गावकऱ्यांकडनं 2-2 1-1 किलो पाव किलो असे तांदूळ किंवा असे डाळ असे आणून ते आमच्या सारख्या परिक्रमा वासियांसाठी हे देतात. हे त्यांचं कौतुक आहे. तर आश्रम तर हा भागच वेगळा. आज त्यांच्यामुळे ते आहेत म्हणून आम्ही परिक्रमा करू शकतो. दादा आपण असं म्हणूया की सगळेच जणांची चालत करणाऱ्यांची जी परिक्रमा घडते याच्यामध्ये आश्रमाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांची म्हणजे आता मनोवृत्ती तर काही सांगायला नको कारण त्यांची मनोवृत्ती इतकी गोड असते की म्हणजे ते अगदी बाबाजी जाऊच देत नाही ते असे अक्षरशः म्हणजे मला स्वतःला वैयक्तिक असे अनुभव आलेले आहेत की स्वामींच्या कृपेने माझा 17 डिसेंबर हा वाढदिवस आहे आणि आम्ही साधारणपणे 16 डिसेंबरला एका ठिकाणी एका आश्रमात गेलो आणि साधारणपणे 3-4च्या दरम्यान आम्ही त्या आश्रमावरनं क्रॉस होत होतो. पण आपल्याला तर माहिती आहे मला चहा अत्यंत प्रिय आहे, त्याच्यामुळे मी त्या आश्रमामध्ये म्हणलं चहाची सोय होते का हे बघण्यासाठी मी तिकडे गेलो होतो आणि आश्रम अतिशय मोठा आहे आणि एका झाडापाशी गेलो आणि त्यांनी विचारलं बाबा चहाची सोय होईल का, तर कदाचित ते सुद्धा परिक्रमावासीच होते. तर त्यांनी सांगितलं नाही बाबाजी अभी 4 बजने का है तो आपको 4 बजे के बाद मिलेगा. मी म्हणलं ठीक आहे हरकत नाही, आपण थोडंसं पुढे जाऊ तिथे आपल्याला आश्रमावर काहीतरी सोय होईल. म्हणून मी मागे वळलो. पण तुम्हाला खोटं नाही सांगत ते जे महाराज आहेत महंत आहेत ते बाहेरनं आश्रमातनं धावत आले आणि मला म्हणले नहीं नहीं बाबाजी रुको रुको मैं चाय बनाता हूँ, आप रुको चाय पिए बगैर आप जाओ मत. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जो ऍक्च्युली अर्थार्थी आपला काही तसा संबंध नाही पण त्यांनाही कळलं की यांना चहा हवाय म्हणून ते चहासाठी मला परत आले, मला बोलवलं, त्यांनी चहा पाजला आणि आम्ही निघालो. तर त्यांनी सांगितलं महाराज जी आज आपको जाने का नहीं, आज आपको इधर ही रुकने का है. त्यांनी अक्षरशः आमच्या चप्पल आहेत ना त्या लपवून ठेवल्या. आमच्या चप्पल त्यांनी लपवून ठेवल्या. आज जाने का नहीं, आप इधर ही रुकने का है. म्हणजे एवढं आग्रह करतात ते. काही काही महाराज तर असे आहेत एवढे वयस्कर आहेत, सगळे हे जे महंत आहेत अतिशय वयस्कर आहेत, पण जर तुम्ही जायला लागला ते अक्षरशः तुमच्या रस्त्यात आडवे पडतात. जायचं नाही, जाणे का नाही. म्हणजे एवढं प्रेम आणि एवढी आपुलकी. ऍक्च्युली त्यांना आपल्यापासून काही देणं हे नसतं, काही फायदा नसतो, उलट ते आपल्याला खायला प्यायला. म्हणजे अतिशय प्रेमळ आणि अतिशय छान असे सगळे आश्रम आहेत. खरे मैयाचे भक्त, अगदी अगदी निस्सीम प्रेम करणारे मैयावर ते आपल्यात मैया बघतात आणि त्यांच्या घरी आपल्या रूपाने मैया येत असते. अवचट काका आपण आता बरंच याच्याविषयी बोललो, आश्रमांविषयी. आश्रम किंवा आश्रम चालवायला किती त्यांना कठीण असतं, त्यातलं काही उदाहरणं तुम्ही आम्हाला दिलीत की खरोखर गावकरी म्हणजे त्यांना जाऊन गावकऱ्यांमधनं किंवा गावांमधनं जाऊन काहीतरी किराणा आणायला लागतो आणि तो किराणा लिटरली ते भिक्षा मागून आणतात आणि परिक्रमावासियांसाठी सोय करतात. खरोखर म्हणजे हे काही म्हणजे त्याच्यात काहीच हे नाही, कारण
ऑफकोर्स खूप दानशूर लोक आहेत किंवा तिकडच्या तटावरच्या नियमच तो आहे की आश्रम को चलाना है तो आश्रम को कुछ देना पडेगा. देना पडेगा. तर तो बरोबर. ती त्यांच्याकडे रुजू असलेली पूर्वापारची संकल्पना आहे. बरोबर. याच्यामध्ये काही फार म्हणजे हे नाही की नाही, नाही. ऑफकोर्स ते त्यांच्या रक्तात, अंगभिन्नात, पूर्ण Yes. मस्तिष्कात ते limit- लहानपणापासूनच ते लिमिटच्या बाहेर जाऊन करतात. त्याचं लिमिटच्या मला कौतुक वाटतं की तुमच्याकडे समजा एक भाकरी आहे तर त्याच्यातली ते पाऊंड दान करायला किंवा द्यायला काही त्यांना म्हणजे असं वाटत नाही की कसं काय आपण हे करू, मग मला चतकोर भाकरीत माझे 4 जण 3 जण होतील का नाही हे अजिबात. आता याच्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आहे की एक राजा आहे, राजा होता. त्या राजाचं नाव म्हणजे दानशूरपणाच्या बाबतीत म्हणजे दानाचं काय महत्व आहे ते तुम्हाला इन शॉर्ट थोडक्यात एक गोष्ट सांगतो की एक राजा होता अजय नावाचा, अजय राजा. तर अतिशय चांगला राजा होता. म्हणजे सगळ्या आपल्या जे गावकरी आहेत किंवा जे राज्याचे लोक आहेत त्यांच्या बाबतीत तो खूप विचार करायचा. म्हणजे तो त्या ज्या गावकऱ्यांना व्यवस्थित दान म्हणजे अन्नदान म्हणा किंवा त्याच्या काय कोणाला वस्त्र काय जे असेल ते कमतरता असेल ती द्यायचा. म्हणजे व्यवस्थित त्यांच्या राजदरबारात जे काही लोक होते त्यांना व्यवस्थित द्यायचा, ब्राह्मणांना दान करायचा. म्हणजे त्याची ख्याती या पूर्ण याच्यामध्ये होती राष्ट्रामध्ये. तर एकदा असं होतं की तो राजा जंगलामध्ये शिकारीला जातो. शिकारीला जाताना त्या एका ठिकाणी तो थांबतो. म्हणजे त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे सगळे घोडदळ वगैरे वगैरे असतं. तर एका ठिकाणी थांबतो आणि त्या ठिकाणी एक ऋषी येतात आणि ते ऋषी येऊन त्यांना राजाला म्हणतात की हे राजन, मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप दानशूर आहात, तर मला तुम्ही काहीतरी द्या. तर राजा म्हणतो, आता राजा ऑफकोर्स दुसऱ्या वेगळ्या मूडमध्ये असतो, तो शिकारीच्या आणि एक विरंगुळा म्हणून तो बाहेर पडलेला असतो. तर राजा म्हटलं एक काम करा, तुम्ही उद्या राजदरबार या, मी तुम्हाला काय हवं ते तुम्हाला देतो. तो ऋषी ते हटून पडतात, नाही म्हणा मला आत्ताच काहीतरी द्या. एकदा दोनदा तो राजा त्यांना समजून सांगतो. ऋषी म्हणतो मला तुमच्या राज्यामध्ये यायला वेळ नाही, तुम्हाला काही दान द्यायचं असेल तर तुम्ही आत्ता मला द्या. तर मग राजा सुद्धा स्वाभाविक आहे, चिडतो आणि म्हणतो त्याच्या एका सेवेकऱ्याला म्हणतो, अरे एक काम कर, तिथे एक घोड्याची लीद पडली आहे ती घेऊन ये. तर तो तर काय राजा तो सेवेकरी हुकुमचा हे आहे, तो येतो आणि राजाला तो देतो. मग राजा ते जे लीद आहे ते त्या ऋषीच्या याच्यात टाकतो आणि ऋषी सुद्धा ते स्वीकारतो आणि निघून जातो. कर्मधर्म संयोगाने काही वर्षांनी राजा असाच परत शिकारीला निघालेला असतो आणि तो वाट चुकतो. वाट चुकल्यावर भरकटतो आणि इकडे तिकडे असा फिरत बसतो. प्रचंड ऊन झालेलं असतं आणि त्याला खूप तहान लागलेली असते. तो म्हणतो आता काय करावं, इथे काही दिसत तर काही नाहीये. म्हणून तो हळूहळू हळू पुढे जातो. तिथे घोड्याच्या लीद आहे त्याचा वास यायला लागतो. मग त्याला हे होतं, आनंद होतो की अरे वा, आपण जे काही म्हणलोय तर इथे लीद आहे याचा अर्थ इथे काहीतरी वस्ती किंवा इथे कुठेतरी या आश्रमात राजा वगैरे कोणतरी येऊन गेलेला आहे, त्याच्याशिवाय एवढी लीद कशी होईल. म्हणून तो घोडा बाजूला लावतो आणि त्या ऋषींच्याकडे जातो. त्या ऋषींना नमस्कार वगैरे करतो आणि म्हणतो की मला एक विनंती आहे, मला तुम्ही पाणी देऊ शकाल का. तर ऋषीमध्ये बघतात त्याच्याकडे आणि म्हणतात पाणी मी देतो, पण तुम्ही मला ओळखलत का. हा राजा सुद्धा विचार करतो की कधी काय बरं. मग तो ऋषी ते आठवण करून जातात, म्हणे मी तुमच्याकडे काही वर्षांपूर्वी दान मागायला आलो होतो,
तर तुम्ही मला दानाच्या वेळी एक गोष्ट दिली होती, तर ती गोष्ट म्हणजे ही लीद आहे. जे त्या राजाला वाटत असतं इथे कोणतरी राजे महाराजे कोणतरी येऊन गेले असतील म्हणून त्याचा तो लीद आहे. म्हणतो हो माझ्या आठवतं. म्हणे तुम्ही जे दान दिलं होतं ते दान कधीही नष्ट होत नाही. ते दान आता हे ते डोंगर रूपामध्ये जे आहे दिसतंय तुम्हाला, हे तुम्ही दिलेलं दान आहे. तर राजा पण विचारत पडतो, अरे बापरे, मग आता काय? तो म्हणतो काही नाही, हे जे दान आहे ते असंच वाढत जाईल आणि याचा तुम्हाला त्रास पुढच्या जन्मात होणार. तर राजा म्हणतो मग हे हे करण्यासाठी मला काय करायला लागेल? तर राजा शेवटी ऋषी हे प्रेमळ असतात, दयाळू असतात. तर ते सांगतात की तुला जे जे लोक हे करत होते म्हणजे दान धर्म देतो वगैरे, तू आता त्याच्या विरुद्ध वाग. तू कुठलंही दान धर्म हे करू, तुला जेवढी लोक शिव्या शाप देतील तेवढं हे तुझं घोड्याची लीद कमी होत जाईल. मग हा राजा जातो, दारू प्यायला लागतो, सगळे दान धर्म बंद करतो. पण लोकांना सगळं आयतं खायची सवय झालेली असते. मग लोक लगेच ते बोटा मोडायला लागतात. असा दारू प्यायला लागलाय, आता राज्यकारभारात लक्ष देत नाही, आम्हाला दान देणं बंद केलं, असं त्याच्या नावाने बोट मोडायला लागतात. हळूहळू हळूहळू एक स्टेज अशी येते की बऱ्यापैकी तो त्या याच्यात सक्सेस होतो. आणि आता विचार करतो आता आम्ही परत एकदा त्या ऋषीमुनींकडे जावं. म्हणून तो जेव्हा जातो तेव्हा एकच घोड्याची लीद उरलेली असते. तर त्याला वाटतं अरे वा, म्हणजे असं सगळं झालं. तो राजा जातो आणि त्या ऋषींना विचारतो की आता ही एवढी एकच राहिली, आता काय? नाही, ही एक जरी राहिली आहे तरी ती कालांतराने परत वाढू शकते. तर ही जी व्यक्ती आहे, अशी एकच व्यक्ती कोणतरी आहे की जिने तुला कुठल्याही प्रकारचे शिव्या शाप दिले नाहीयेत किंवा तुला काही केलं नाहीये. तर अशी व्यक्ती कोण आहे ती तू शोध. तो राजा म्हणतो मी तर असफल आहे, मी कसं शोधणार? तर ऋषी मुनींना दया देत मग ते सांगतात या ठिकाणी जात, ती व्यक्ती तिथे भेटेल. मग हा राजा तिथे जातो, त्या ऋषीला त्या माणसाला जो भेटतो आणि सांगतो तुला काय वाटत नाही का रे, की हा राजा एवढा असं करतो तसं करतो आणि तुला काहीच वाटत? तो म्हणतो राजाचा पैसा आहे, राजा दारू पिईल नाही तर अजून काय करेल, मला त्याच्यात काय फरक पडतोय? नाही नाही, पण त्याच्यामुळे तुला किती त्रास होतोय? तो मला काय त्रास होतोय? राजा राजाचं जीवन जगतोय, मी माझं जीवन जगतोय. तो कितीतरी त्याला सांगतो नाही तू त्या राजाला असं करत असतो. तो म्हटलं मग मी काही असं करणार नाही. निराश होऊन राजा परत ऋषींकडे येतो. मग ऋषी सांगतात की हे तर असं होत नाही, तर हे अंतिम उपाय काय? तर हे जे आहे लीद ती तुला खायला लागेल, तरच तुझे जे काही पाप आहे ते नष्ट होईल. आणि अक्षरशः तो अजय राजा ती जी लीद आहे अक्षरशः रक्ताचे अश्रू हे करून ते लीद सगळे संपवतो आणि अशा रीतीने त्याचं पाप संपुष्टात येतं. सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जे काय दान करता त्या दानाचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण आहे. त्याच्यामुळे जे MP मध्य प्रदेशमधले खास करून जे लोक आहेत त्या लोकांना दानशूरपणाचा एक वरदहस्त आहे असं समजा, की ते आपल्या कुठल्याही परिक्रमावासियांना विनमुख पाठवत नाही. खरी गोष्ट आहे. काही नाही तर निदान घोडवर काहीतरी चहा तरी देतील, काहीतरी चणेदाणे देतील, काहीतरी देतील, पण तुम्हाला विनमुख पाठवत नाही. खरी गोष्ट. अशी ही दानाची एक हात में मैयाजी और दुसरे हात में पार्लेजी. अगदी बरोबर आहे. एका हातात. आणि हे फॅक्ट आहे की खूप अशाच घटना घडतात की तुमच्या आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर असतात. बर, खूप छान. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ओचट साहेब. नर्मदा परिक्रमा करताना तुम्ही मला असं वाटतं नोव्हेंबरच्या 13 नोव्हेंबरला तुम्ही हे केलीत, चालू केलीत आणि 12 मार्चला तुमची परिक्रमा संपली.
साधारणतः हा जो कालावधी आहे 4 महिन्याचा साधारणतः अप्रॉक्सिमेटली प्लस मायनस. ह्या 4 महिन्यामधला तुमचा संपूर्ण प्रवास, तुमची परिक्रमा कशी झाली, परिक्रमेत काय काय अडचणी आल्या, परिक्रमेत आध्यात्मिक अनुभूती काही झाली का, कुठच्या साधू संतांची तुम्हाला तुमच्यावर काही कृपा झाली का, किंवा भेटले का, किंवा त्यांचं काही सानिध्य लाभलं का, एक संपूर्ण परिक्रमेचा जो तुमचा उलगडा किंवा सार तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या प्रेक्षकांसाठी ते खूप उपयुक्त आहे आणि नक्कीच आम्हाला. पहिली गोष्ट अशी आहे की ही जी काही नर्मदा परिक्रमा आहे, जी काही स्वामींच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि ऑफकोर्स मैयाच्या कृपेने जी घडली, साधारणपणे अंदाजे 3600 किलोमीटर अंतर आहे ते. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी पहाटेच उठायला लागायचं. साधारणपणे 5-5:30च्या दरम्यान आम्हाला उठून प्रार्थना विधी आटपून मैयाची आरती करून मग बाहेर पडायला लागायचं. काही आश्रमामध्ये सकाळचा चहा मिळायचा, काही आश्रमात मिळायचा नाही, पण बऱ्यापैकी ठिकाणी तो चहा वगैरे मिळायचा. मग चहा वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडायचो आणि साधारणपणे एक दुपारच्या कालावधीपर्यंत आमचं 20 किलोमीटर 18-20 किलोमीटर चालणं व्हायचं पहिल्या प्रवाहामध्ये. म्हणजे भोजनासाठी म्हणून आम्ही त्या दरम्यान आम्ही थांबायचो. पण कधी कधी असं व्हायचं की स्पेसिफिक अमरकंटकच्या नंतर आश्रम हे फार लांब आहेत. म्हणजे 35, 40, 42 म्हणजे बरंच अंतर आहे. आणि अमरकंटक नंतर साधारणपणे तुम्हाला चहा म्हणा किंवा बालभोग, म्हणजे नाश्त्याला त्या ठिकाणी बालभोग असं म्हणतात, मिळेलच याची खात्री नाही. पण ठीक आहे, हरकत नाही, काही काही ठिकाणी मिळालंही स्वामींच्या मैयाच्या आशीर्वादाने. पण तुम्हाला आता तुम्ही अनुभव विचारला आहे तर मी छोटेसे 2 अनुभव आपल्याला सांगतो की ज्यावेळी मी नर्मदा मैयाच्या तटावरनं चालत होतो तर अतिशय छोटासा रस्ता होता. म्हणजे अगदी 1-1.5 फूट अंदाज, अगदी तेवढाच. आणि त्या रस्त्याने आम्हाला चालायचं होतं. आणि बॅगेचं वजन बऱ्यापैकी होतं, हे आपण बघितलेलं आहे. तुमचं वजन मी स्वतः शेवटच्या दिवशी बॅग उचलली होती, साधारणतः 36 किलो वजन त्या दिवशी होतं. म्हणून एवढं वजन घेऊन तुम्ही चाललात कसे हा प्रश्नच आहे खरंच. नाही, कारण साधारणतः 6 किलो 5 किलो 7 किलो पर्यंत साधारणतः परिक्रमावासी वजन घेऊन जातात. नाही, वजन तर माझं भरपूर झालं होतं. त्याचं कारण पण भरपूर आहेत की ज्या वेळेस मी गरुडेश्वरला गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं, त्या तिथूनच्या गुरुजींनी मला दत्त महाराजांना जी आदल्या रात्री शाल अर्पण केली होती, ती शाल त्यांनी माझ्या अंगावर घातली. आणि एक वस्त्र आणि एक पंचा असं त्यांनी मला त्यावेळी दिलं होतं. त्याचप्रमाणे भालोद या ठिकाणी प्रतापे महाराज आहेत, त्यांनी मला साधारणपणे एक 2 बंड्या आणि वस्त्र असं अर्पण केलं होतं. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी या वाढत गेल्या. त्याच्यामुळे त्या वजन माझं साहजिक आहे वाढत गेलं. तर सांगायचा मुद्दा असा की यांनी सगळ्यांनी संतांनी ज्या संतांची नावं तुम्ही घेतली त्यांनी काही आपल्याला दिलं, म्हणजे याच्यापेक्षा सुंदर काही नाही. आणि आपण ते नाकारू पण ठेवू शकत नाही, ठेवूही शकत नाही. त्याच्यामुळे ते मला त्या गोष्टी ठेवायला लागल्या. आणि नंतर त्या 1-1.5 फुटाच्या अंतरावरनं जाताना साधारणपणे हे शेती वगैरे ते त्या साईडला करतात आणि ते भाग सगळा ओलसर असतो. आणि मैयाच्या किनारी जाताना एकदम 1.5 फुटाचं अंतर होतं आणि माझा पाय तिथे घसरला. जर का मी खाली बसलो नसतो तर
नर्मदाया स्वाहा, मी माझं जलसमाधी झाली असती, पण ऑफकोर्स कदाचित मी तेवढा पुण्यवान नाहीये. पण एक मात्र नक्की की मैयानी मला त्यावेळी एक खाली बसायची एक सद्बुद्धी दिली. त्याच्यामुळे मी खाली बसलो आणि हळूहळू मी उठलो आणि आल्हाद असा पुढे गेलो. त्याच्यामुळे हा अनुभव आहे, हा अतिशय अंगावर काटा आणणार आहे की समजा मी खाली बसलोच नसतो तर पुढचं जे आघाडीत आहे ते घडलं असतं, पण ऑफकोर्स तसं व्हायचं नव्हतं. त्याचप्रमाणे शूलपाणीच्या जंगलात माझ्या गुडघ्याला साधारणपणे ॲक्सिडेंट झाला होता, मी पडलो होतो. तर त्याच ठिकाणी शूलपाणीच्या जंगलात त्याच ठिकाणी गुडघ्याला 3 ते 4 वेळा मी वरनं खाली घसरत पडलेलो आहे. ओ हो हो. हा, पण त्यावेळी सुद्धा मी फक्त आणि फक्त मैयाच्या कृपेने आणि स्वामीच्या आशीर्वादाने चाललो. हे 3600 किलोमीटरची जी परिक्रमा आहे, ऑफकोर्स हे सगळं क्रेडिट हे त्यांना जातं. मी फक्त चालायचं काम केलं, चालवायचं काम त्यांनी केलं. ते अतिशय काही काही प्रसंग खूप अवघड आहेत. आणि अगदी एक छोटंसं एक उदाहरण देतो. एक 20-22 किलोमीटरचा एक हे आहे, रस्ता आहे. त्या ठिकाणी ना झाडी आहे, ना तुम्हाला तिथे एखादी छोटंसं हॉटेल आहे किंवा काय. मी तुम्हाला पाणी हे ते असं काहीही नाहीये. आणि अशा ठिकाणी आम्ही चालत होतो आणि साधारणपणे अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर आमच्या सगळ्यांच्याकडचं पाणी संपलं होतं. ज्या आमच्या बरोबर होते, गरम पाणी झालं होतं तरी सुद्धा आम्ही प्यालं. पण आता नंतर वेळ असं विचार असा आला की बापरे, आता एवढं आहे, आता पाण्याची सोय नाही. तुम्हाला खोटं वाटेल साहेब की मागणं एक बाईकवर माणूस आला, त्यांनी मला एक अर्धा लिटरची थंड पाण्याची बाटली आणि 2 संत्री दिली. बाबाजी नर्मदे हर, आणि 2 मिनिटात तो निघून गेला. बर, म्हणजे सांगायचं तात्पर्य दर्शन. आता मला सांगा, मैयाने दर्शन दिलं का हा नॉर्मली प्रश्न ऑफकोर्स विचारतातच, म्हणजे या देशात नाही. पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की जे लोक तुम्हाला अशाशा अडचणीच्या वेळी सहाय्यमूळ होतात, ते कशावर मैया नाहीत. त्यांच्या रूपातच जर समजा तुम्ही मैया पाहिलीत तर वेगळे मैया तुम्हाला अशी दर्शन मिळणं हा फार अलभ्य लाभ आहे. त्याला मी नाकबूल करत नाही. पण माझा वैयक्तिक जर तुम्ही विचार घेतलात तर असे जे तुम्हाला वेळेला बालभोग म्हणा किंवा चहा म्हणा किंवा हे पाणी म्हणा, अशा एन नंबर्स ऑफ घटना आहेत की ज्या माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत झाल्या. ज्यावेळी मी ओंकारेश्वर साधारण 18 किलोमीटर होतं, माझी 6 किलोमीटर राहिले होते आणि तो शेवटचा एंडचा भाग आहे, हा सुद्धा जंगलाचाच आहे. हो. तर मी चालायला सुरुवात केली आणि त्या जंगलातनं 3 ठिकाणी रस्ते फुटले होते. मी जर का सरळ गेलो असतो तर कदाचित रस्ता चुकलो असतो. पण तुम्हाला खोटं वाटेल साहेब की या उजव्या हाताला एक गाडीवर माणूस बसला होता आणि त्यांनी मला तिकडून ओरडून सांगितलं, बाबाजी इधर आओ, ये रस्ता इधर से है. मला सांगा, आता मी त्याच्यात मैया नको वाहू का? मैयानेच त्याला पाठवलं ना. म्हणजे थोडक्यात मैया तुम्हाला दर्शन देते, सगळं देते, मला या बाबतीत म्हणायचं नाहीये. पण या रूपात सुद्धा तुम्हाला मैया दर्शन देते असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. परत म्हणजे याच्यात तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती कुठे ना कुठेतरी मिळत गेल्या. आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला भरपूर आलेल्या आहेत की त्या मी आता अशा ठिकाणी मला सांगू इच्छित नाही, कारण काही बंधनं आहेत मला. त्याच्यामुळे मी जे अनुभव आलेले आहेत ते मी डिस्क्लोज करू शकत नाही. त्याबद्दल बाकीचं मी तुम्हाला जे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. बर, आपल्याला असं आपण नेहमीच ऐकतो किंवा पुस्तकांमधून वाचतो की बरेच आश्रम आहेत, चांगले चांगले गुरुवर्य तिथे आहेत किंवा साधना करणारे तपस्वी देखील तिथे आहेत. तर अशा कुठच्या तपस्वींशी आपलं काही बोलणं झालं का, किंवा तुम्हाला असं जाणवलं का की हे
वेगळे तपस्वी आहेत किंवा यांची पात्रता खूप वेगळी आहे, अशा पद्धतीचं काही आपल्याला कुठे? अशा साधारणपणे 2 ते 4 ठिकाणी आमच्या गाठीभेटी झालेल्या. पण त्या महाराजांनी स्वतःच म्हणजे हनुमानगडी म्हणून एक हे आहे, ठिकाण आहे. त्या हनुमानगडीचे जे महंत आहेत, त्या महंतांचे फोटो सुद्धा काढायला परमिशन नाहीये. पण ते महंत आहेत, त्या महंतांची अशी खासियत आहे की त्यांना प्रत्यक्ष रामाराय आणि मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे. आणि हे जे आहेत, हे फार क्वचित लोकांना माहिती आहे. आणि त्या बाबतीत ते स्वतः जास्त करून स्वतः डिस्क्लोज करत नाहीत. पण हे जे गावकरी असतात आजूबाजूचे, त्यांच्याकडनं मला या गोष्टी कळल्या की त्यांना सुद्धा भगवंत प्रसन्न झालेला आहे. अशा व्यक्तीशी बोलायचं मला सौभाग्य मिळालं आणि त्यांच्याशी मी व्यवस्थित बोलणं वगैरे केलं, त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये जबलपूरचे दादा गुरु म्हणून आहेत, ज्याचा आपल्याला माहिती आहे की ते नर्मदा मैयाच्या याच्या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत आणि नर्मदा संवर्धनासाठी ते काम करतात. तर ते इतके दिवस फक्त नर्मदा मैयाचं जल घेऊन राहायचे. यावर्षी त्यांनी ते दादा गुरु, तर त्यांनी यावर्षी ते नर्मदा मैयाचं जल सुद्धा घेत नाहीत, निराहार राहतात. आणि त्यांचा जो चालण्याचा वेग आहे हा आपल्या सर्वसामान्यांच्या पेक्षा अतिशय म्हणजे अचाट आहे. म्हणजे आपण एवढं खाऊन पिऊन सुद्धा एवढं फास्ट चालू शकत नाही, किंवा तेवढी ती शक्ती आहे ती त्यांच्यामध्ये प्राप्त झालेली आहे मैयाच्या कृपेने. आणि त्यांचं मला दर्शन लाभलं आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रकट दिन होता, त्या प्रकट दिनाला त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलं की आज बाबाजी आप खाना खाए बिगर जाने का नाही. तर असे सत्पुरुषांच्याकडनं मला कृपा प्राप्ती झाली. ही स्वामींची आणि मैयाची कृपा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. अवतार साहेब, मगाशी आपण बोलताना एक नाव मला असं वाटतं घ्यायचं राहिलं, सियाराम बाबा. हो हो हो, येस येस येस. तर सियाराम बाबा हे नाव म्हणजे परिक्रमा नाही केली नाही, केल्यावर त्यांचं नाव हे उल्लेख नाही झाला, असं फार क्वचित घडतं, क्षमा करा. तर सांगायचा उद्देश आला, अगदी तुम्ही योग्य आठवण करून दिलीत, धन्यवाद. तर तेलीभेट्टियान म्हणून जे सियाराम बाबांचं गाव आहे, त्या ठिकाणी साधारणपणे आम्ही सकाळी 7-7:30च्या दरम्यान पोहोचलो होतो. आणि नेहमीप्रमाणेच खूप आणि भयानक गर्दी होती त्यावेळेस सुद्धा. आणि 7:30ला पोहोचलो. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जे परिक्रमावासी असतात, जे चालत येतात, त्यांच्यासाठी लाईन वगैरे हा प्रकार नसतो. पण मी त्या गावकऱ्यांशी आणि जिथे त्यांचे ते लोक बाकीचे बसले होते आत सोडणारे, त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की सियाराम बाबा काल पौर्णिमा झाली आणि पौर्णिमा असल्या कारणाने सियाराम बाबा हे साधारणपणे 12 वाजेपर्यंत तिथे दर्शन देत होते. त्याच्यामुळे ते अजून आले नाही आहेत. जेव्हा येतील तेव्हा आपण त्यांचं दर्शन घेऊ शकता. साधारणपणे 9:30-10 वाजता सियाराम बाबा आले. आणि मला अतिशय सांगायला आनंद होतोय की मला त्यांचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं, स्पर्शदर्शन झालं. आणि मी त्यांना स्पर्श करून नमस्कार केला. आणि असं म्हणतात की ज्या लोकांनी सियाराम बाबांचं दर्शन घेतलं त्या लोकांनी पुढे परिक्रमा नाही केली तरी चालेल, एवढी त्यांची हे आहे. प्रत्यक्ष हनुमंताचे अवतार आहेत. बाकीचं आपण सगळं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की ते पणतीमध्ये ते काय म्हणतात त्याला, काही न करता ती पणती प्रज्वलित करतात. पण अतिशय सुंदर असा योग आणि मला लाभला. आणि धन्यवाद मला तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर दुर्दैव असं आहे की
आमची परिक्रमा चालू झाल्यानंतर, आमचं दर्शन झाल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 दिवसात मॅक्झिमम मला बातमी कळली की सियाराम बाबांनी देह ठेवला. बरोबर. अतिशय वाईट वाटलं, पण एकच समाधान वाटलं की मला त्यांचं दर्शन झालं आणि मी कृतकृत्य झालो असं मी समजतो. हो, 11 डिसेंबर 2024 Yes, तारखेला बरोबर, सियाराम बाबांनी Yes, देह ठेवला. बरोबर. कारण 3 डिसेंबरला आम्ही जेव्हा परिक्रमेत होतो बसनी, जेव्हा आम्ही 27 नोव्हेंबरला चालू केली बसनी परिक्रमा ओंकारेश्वरपासून, आणि आम्ही लगेच 28 तारखेलाच आम्ही 28 तारखेलाच आम्ही सियाराम बाबांचं दर्शन घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग लगेच कळलं आम्हाला काहीच दिवसांमध्ये कळलं की सियाराम बाबांनी देह सोडलेला आहे. पण आमचाही जसं तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे आमचाही नशिबाचा भाग होता की त्यांच्या स्वतःच्या हाताने आम्हाला, त्यांनी स्वतःच्या हाताने प्रसाद आमच्या हातात दिला. आम्हालाही स्पर्शदर्शन घडलं आणि स्वतःच्या हाताने काजू आणि किशमिशचा प्रसाद त्यांनी आमच्या हातात दिला. त्या माझ्या जे यात्रेकरू माझ्याबरोबर आले होते ते सगळेजण म्हणजे इतकं, म्हणजे मी आज 8 वर्ष गेले नर्मदा परिक्रमा करतो, 8 वर्ष बस घेऊन, बस मधनं लोकांना घेऊन जातोय, पण स्वतःच्या हाताने प्रसाद देण्याचा हा बहुधा माझ्या नशिबातला दुसराच अनुभव होता. त्याच्या आधी एकदा त्यांनी दिलं होतं आणि हा दुसऱ्यांदा त्यांनी मला दिलं होतं. त्यामुळे सियाराम बाबांचं, हो नक्कीच 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 नक्कीच. तर ती एक आठवण. अजून एक दुसरी आहे की मेघनाथ तीर्थ ज्याला आपण म्हणतो, तर तिथे तुम्ही गेला होतात का? कारण तिथे परिक्रमावासी जात नाहीत असं ऐकलं मी. हो, बरोबर आहे, अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. साधारणपणे मेघनाथ तीर्थ जे आहे त्या मेघनाथ तीर्थाला फार क्वचित लोक जातात, कारण तुम्हाला ते अंतर साधारणपणे एक 10-15 किलोमीटर जास्त अंतर त्या ठिकाणी जायचं, चालायला लागतं. म्हणजे 10-15 किलोमीटर जायचे आणि 10-15 किलोमीटर यायचे. पण कदाचित मैयाची कृपा असेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो, कारण त्या तीर्थाचं वैशिष्ट्य असं आहे की ते तीर्थ आहे हे प्रत्यक्ष इंद्रजित आहे, जेव्हा जो रावणाचा मुलगा आहे त्या मेघनाथ, त्या मेघनाथ आहे त्यांनी ते स्थापन केलंय. त्याला इंद्रजित सुद्धा म्हणतात, कारण त्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला होता म्हणून त्याला इंद्रजित सुद्धा म्हणतात. आणि त्याचं नाव मेघनाथही आहे. तर असं वैशिष्ट्य आहे की जो त्या ठिकाणी त्या मैयाच्या इथे आंघोळ करतो आणि 1 दिवसाचा मुक्काम करतो, त्याला एक मेघनाथ यज्ञ केल्याचा पुण्य मिळतं. असं एक क्षमा करा, एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं केवळ तिथे एक स्नान आणि 1 दिवस मुक्काम केल्याने. असं ते खास असं ठिकाण आहे. पण म्हणजे तिथे राहायची सोय आहे, आणि तिथे भोजन, आणि अतिशय तिथूनचे महाराज आहेत ते खूप. पण असं म्हणतात की ते तर संपूर्ण म्हणजे 3-4 दिशेने त्याला मैयाने वेढलेलं आहे. त्याच्याचमुळे त्या ठिकाणी फार लोक कमी जातात, कारण तो रस्ता आहे हा फार जरा अडवळणाचा रस्ता आहे आणि खूप चढणीचा रस्ता आहे. त्याच्यामुळे बरेचसे परिक्रमावासी तिथे जायला जात नाहीत, टाळतात. आम्ही सुद्धा जेव्हा गेलो तर अवघे 7 का 8 जेमतेम परिक्रमावासी तिथे आलेले होते. म्हणजे एवढे परिक्रमावासी कमी येतात तिथे. पण त्या तीर्थाचं महत्व नक्कीच आहे. जर आपल्याला शक्य झालं तर या टूर मध्ये आपणही त्या तीर्थावर जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच तो विचार करूया की आम्हाला ते फिजिबल. आमचा बसनी जेव्हा करतो तेव्हा थोडासा प्रश्न असा उद्भवतो की जसा अशा मेघनाथ सारख्या ठिकाणी जायला, तर काही ठिकाणी बस जाऊ शकत नाही, कारण मोठी बस असते, छोटे अडवाटीचे रस्ते असतात, छोटी छोटी गावं असतात, आणि काही ठिकाणी मग पाऊलवाट असते जी तुम्हाला घेऊन पुढे जायचं असतं. तर मग हा जो संपूर्ण वेळ आपल्याला द्यायला लागतो, तिथपर्यंत बस जा, मग तिथे पुढे चालत जा, तेवढं दर्शन घेऊन परत त्या चालत. बरं कसं असतं की वयस्कर पण मंडळी काही असतात आमच्याबरोबर, 65+, 70च्या आजूबाजूची पण मंडळी
आमच्या बरोबर त्यांचाही येतात. विचार तर करायला थोडासा लागतो आम्हाला तुम्हाला. जरा तो विचार करायला लागतो. बरोबर आहे, कारण बरोबर की आहे. कसं आहे की तुम्हीच मगाशी तुम्हाला सांगत होतात की तुम्ही घसरलात किंवा हो, नाही नाही तुमचा आता गुडघ्याला प्रवास बऱ्याच 2 ते नाही नाही 3 वेळा प्रवास हा शुलपाणी जंगलामध्ये तुम्हाला पडले गेलात किंवा बरोबर ह्या आहे. गोष्टी झाल्या. तर थोडासा हा नाही सगळा नाही जरा बरोबर आहे. एक भाग असतो. तुमचं ते त्याच्यासाठी कौतुक आहे की एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा तुम्ही आपली जी गोइंग टुरिझम आहे ते घेऊन जाता, एवढा वयस्कर लोकांना घेऊन जाता, यासाठी तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहेत. पण काही काही गोष्टी असतात अशाही असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य आहे त्या ठिकाणी परिक्रमावासी सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बसणं त्या क्षमा करा शक्यच नाही होणार. पण काही काही ठिकाणे अशी आहेत की जिथे परिक्रमावासी जात नाहीत, कारण खरंच खूप खडतर आहे. पूर्ण चढावाचा रस्ता आहे आणि तुम्हाला एक दिवस तुम्हाला कमीत कमी नुसतं जायला लागतं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे खूप लोक त्या ठिकाणी जायचं टाळतात. हो, कारण पुढचे प्रश्न असतात ना, परत पुढे बरोबर आहे, आश्रम असेल का नाही? बरोबर आहे. कारण तुम्हाला अंधार पडायच्या आत परत परत कुठेतरी यायचं आश्रम होतं. गाठायचा अगदी असतो. बरोबर आहे. तेच त्यामुळे हे तेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुमच्या चालणाऱ्यांच्या अगदी समोर बरोबर खूप आहे. मोठे असतात. खूपच असतात हो. ते. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही मगाशी जेव्हा म्हणालात की शूलपाणेश्वर जंगलातनं तुम्ही प्रवास केलात, तर शूलपाणेश्वर जंगलाविषयीचा प्रवास आणि आपण बऱ्याचदा असं ऐकतो की शूलपाणेश्वर म्हणजे जंगलामध्ये आधी काही भिल्ल असायचे हो, की जे तुम्हाला लुटून घेऊन लुटायचे. जायचे किंवा मामा तुम्ही लोक जर म्हणजे काही मामा मामा म्हणा म्हणतात त्याला, मामा त्याला लोक. मामा लोक तर हा, ते हा. असायचे. पण म्हणजे धन असेल तर ते तुमच्याकडनं चोरायचे बरोबर. किंवा अशा पद्धतीच्या काही घटना आपण ऐकतो. बरोबर तर नियमाप्रमाणे खरं तर धन घेऊन जायचं नसतंच परिक्रमा करताना. म्हणजे बरोबर. हो, परिक्रमावासियांनी बरोबर आहे, धन हे घेऊनच जायचं नसतं. बरोबर आहे. पण तरी तुमच्या अंगावर काही सोनं असेल, चेन असेल किंवा काही तुमचं मौल्यवान काही वस्तू असतील, घड्याळ असेल तर हे मामा लोक शिल्पाणीतनं लंपास करायचे. तर तशी आता परिस्थिती राहिली नाही असं मी ऐकतो. बरोबर आहे. तर ते कितपत सत्य आहे तुमचं मत नाही त्याच्यावर? नाही अगदी बरोबर तुम्ही विचारला प्रश्न. आत्ताच्या घडीला शूलपाणीच्या जंगलामध्ये जे पहिले जे प्रकार व्हायचे. पण शूलपाणीचं जंगल आता जंगल आहे का खरं? आहे आहे नाही कारण आता आम्ही बसने जाताना नेहमी बाहेर वाटेने जातो. नाही बरोबर आहे. शूलपाणीचं जंगल अजूनही तसंच आहे आणि शूलपाणीचं जंगल क्रॉस करून तुम्हाला परत मूळ रस्त्यावर लागायला साधारणपणे तुम्हाला 8 ते 10 दिवस तुमच्या चालीच्या स्पीडवर आहे आणि तेवढे तर तुम्हाला लागतातच. कारण असं आहे की जर का तुमचा रस्ता चुकला तर तुम्हाला भरकटत बसायला लागतं. 99% अशी वेळ येत नाही. कारण अशी खासियत आहे की तुम्ही जर का रस्ता चुकलात आणि नुसतं थांबून तिने नर्मदे हर असं जरी बोललात तरी तुम्हाला दुसऱ्या 5व्या मिनिटाला कुठल्या ना कुठल्या रूपात, भले बाल रूपात असेल किंवा मैयाच्या रूपात असेल, कुठल्या तरी रूपात एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला तो प्रॉपर मार्ग दाखवले. असा अनुभव मी आत्तापर्यंत माझ्या परिक्रमेत असंख्य वेळा स्वानुभवला आहे की तुम्ही कुठेही जाता आणि तुम्हाला असं वाटलं की तुमचा रस्ता चुकलेला आहे, तुम्ही नर्मदे हर एवढंच बोलायचं. तो कीवर्ड आहे थोडक्यात. बाकी जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतला किंवा काय गेलं तर तुम्हाला त्यात प्रतिसाद मिळणार नाही. परिक्रमेचा पासवर्ड तुम्हाला हा आहे की नर्मदे हर, आणि नर्मदे हर म्हणल्यावर तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही असं होऊच शकत नाही. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर राहता राहिला प्रश्न शूलपाणीच्या जंगलाचा, तर शूलपाणीचं जंगल अजूनही तसंच आहे, निविड आहे, घनदाट आहे. फक्त एक असं आहे की बऱ्यापैकी तिथे तुम्हाला आता जाऊन जाऊन अशा पायवाटा तयार झालेल्या आहेत. पण त्या पायवाटा सुद्धा काही काही ठिकाणी फसव्या असतात. जर तुम्ही एका ठिकाणी गेलात आणि त्या ठिकाणी न जाता तुम्ही भलत्या ठिकाणी जाऊ शकता. त्याच्यामुळे शक्यतो ग्रुपनी त्या जंगलातनं प्रवास करायचा एक प्रघात आहे. कारण काय आहे की एका दुसऱ्याच्या बरोबर तुम्ही जात असाल तर अंदाजाने तुम्ही बरोबर जाऊ शकता आणि चुकले तर तुमच्या बरोबरनी काही लोक असतात. त्याच्यामुळे तशी भीती नाही आहे.
दुसरी गोष्ट, शूलपाण्याच्या जंगलात आता मामा लोक म्हणजे जे तुम्ही म्हणतात लुटणारे वगैरे आहेत, तर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जे पूर्वी लोक लुटत होते किंवा तुमच्याकडनं धन लुबाडत होते, त्यांची आता तिथूनच्या स्थानिक गव्हर्नमेंटनी अतिशय चांगली सोय करून दिली आहे. त्यांना त्यांच्या शेती वाडी किंवा जे काही आहे त्यांना व्यवस्थित मिळायला लागले. आणि ज्या गोष्टीमुळे ते चोरी करत होते, पोटा पाण्यासाठीच करत होते, पण आता तशी वेळ राहिली नाही आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे की तेच लोक आता तुमची सेवा करतात. अरे वा, छान. म्हणजे ज्या लोकांपुढे पूर्वी लुटमार करायचे, तेच लोक आपल्या परिक्रमावासियांची सोय करतात, तुम्हाला जेवायला खायला घेतात. भले तुम्हाला काळा चहा पाजतील, पण अतिशय प्रेमाने तुमचं आगत स्वागत करतात. आणि तुम्हाला खूप म्हणजे असं वाटतं की खरंच कौतुक आहे या लोकांचं. आता खूप ते लोक सुधारले आहेत. बर, आत्ताच्या घडीला तर नाके बरोबरच आहेत. परिक्रमावासी अतिशय सेफ आणि चांगल्या यांनी परिक्रमा करू शकतात. बर, ओके. नर्मदा परिक्रमा खरंच का करावी, म्हणजे करावी का, आणि का करावी, तर मग ती घडते का, मग कधी घडते, मग ती तुम्हाला म्हणजे असं बऱ्याच लोकांकडनं आम्ही ऐकतो की जन्म जायला लागतात. बरोबर आहे. तर खरंच मग परिक्रमा करावी का? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण परिक्रमा करायची म्हणजे तुम्ही करायची म्हणून ते होत नाही. कारण माझ्या बाबतीत सांगितलं तर 7 ते 8 वर्ष मी मैयाकडे थोडक्यात मी अर्ज करून ठेवला होता की मला यायचंय. तो सँक्शन आणि काय ऑथेंटिकेट त्या मैयाने आत्ता केला म्हणून ते झालं. पण ही जी परिक्रमा आहे की तुम्हाला अशी सहजासहजी नाही कळत. त्याच्यासाठी तुमची कैक जन्म, तुमचे कैक काय म्हणतात त्याला, आईवडिलांचे आशीर्वाद, तुमच्या गुरूंचे आशीर्वाद आणि तुमच्या जर त्या प्रारब्धात लिहिली असेल तर आणि तरच नर्मदा परिक्रमा होते. अन्यथा नर्मदा परिक्रमा घडणं किंवा ते करणं, पहिली गोष्ट हे आपल्या हातात जसं नसतं, तसं तुमच्या जर प्रारब्धात असेल तर ते घडतं. माझ्या परिक्रमेच्या वेळी मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी साधारणपणे 100-200 असे लोक असायचे. आणि जेव्हा मी अमरकंटकला आलो, अमरकंटकच्या नंतर मी बघितलं तर हार्डली 15, 20, 25 त्याच्या पुढे लोकच नाही. बर, म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक तर त्या लोकांनी गाडीनी पुढे केल्या असावी किंवा त्यांना इतर काही अडचणी आल्या असाव्यात, व्हॉट्स एव्हर जे काही असेल ते. पण नर्मदा परिक्रमा तुमची पूर्ण करून घ्यायची, तुमची इच्छाशक्ती पण तेवढीच दृढ आणि दाणकी हवी. आणि ऑफकोर्स मैयाची कृपा असेल तर तुमची हे, कारण त्याच्या बाबतीत असं अजून एक म्हणतात की तुम्ही जर नर्मदा परिक्रमा खरोखर मनापासून जर पूर्ण केली तर तुमचे जे पितर असतात त्या पितरांना मोक्ष मिळतो. आणि हे असं नर्मदा पुराणामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे असं मी सांगतोय किंवा अजून तुम्ही सांगताय म्हणून नाही, हे प्रत्यक्ष नर्मदा पुराणात म्हणलेलं आहे की जर का तुमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली तर तुमचे जे पितर आहेत ते स्वर्गातले मोक्षासाठी जातात. म्हणजे एवढं एक होऊ शकतं. फक्त तुमची तेवढी मानसिकता हवी. कारण आजही चालायचंय, उद्याही चालायचंय, परवाही चालायचंय. 100-500 किलोमीटर तुम्ही असं चालायला तयार व्हाल, पण तुम्हाला जेवण कधी मिळेल, नाश्ता कधी मिळेल, चहा कधी मिळेल, किती वाजता मिळेल, किती किलोमीटर झालं हे तुम्हाला यू डोंट नो, तुम्हाला माहित नाहीये. त्याच्यामुळे मिळेल का नाही हे मिळेल का नाही, मिळेल का नाही हा नाहीये. नर्मदा मैयाची खासियत आहे की मैया तुम्हाला कधीही उपाशी झोपवत नाही, कधीही, नेव्हर. आतापर्यंत मी 4 महिन्यामध्ये जे घालवलेत
त्याच्यामध्ये एकही दिवस असा झाला नाही, घडला नाही की मी उपाशी झोपलोय. त्या बाबतीत मी पूर्ण मैयाच्या तर्फे गॅरंटी देतो की माणूस उपाशी झोपत नाही. त्याच्यामुळे परिक्रमा करावी तो भागच वेगळा, पण करायची असेल तर तेवढी तुमच्या आत्मीयता, मैयाच्या बद्दल तुमची तेवढा दृढ विश्वास आणि ऑफकोर्स तुमची संकल्प शक्ती दृढ हवी, तर आणि तरच नर्मदा परिक्रमा पायी होऊ शकते. पण चालणं म्हणजे चालणं कितपत हे असतं, कितपत म्हणजे कठीण जातं किंवा नाही नाही, नर्मदा परिक्रमा हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चालणं म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला जंगलातनं जायचंय, काही ठिकाणी तुम्हाला झाडीतनं मधनं जायचंय, घसरत जायचंय, काही वेळा तुम्हाला रस्त्यावरनं जायचंय. बर म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला मैयाच्या काठावरनं जायचंय, तटावरनं जायचंय. प्रत्येकाचे अनुभव वेगळेच आहेत. आता तुम्ही म्हणाल रस्त्यावरनं चालायचं तर काय आहे, रस्त्यावरनं चालायचं असेल तर खडे चढ ते चढ, तुम्हाला एकही झाडोरा वाजवला नाही, तुम्ही म्हणाल मला कुठेतरी 2 मिनिटं बसायचंय सावली खाली, तर तुम्हाला सावली पण नाही. बरोबर. आपल्या इथे जसं मुंबईमध्ये जागोजागी गल्ली गल्ली चहाची टपरे असतात, हॉटेल असतात, तिथे तुम्हाला 10-10, 20, 15-20 किलोमीटर चहाच्या टपरी पण नाही, हॉटेलही नाही. हो ना. मी तुम्हाला मगाशी अनुभव सांगितला तसं मैया तुम्हाला कधी एकटं पाडत नाही, तुम्हाला जी तुमची गरज भागवते. पण या पण अडचणी आहेत की रस्त्याने जरी चालायचं या अडचणी आहेत, तटावरनं चालायचं तर तुम्हाला मी मगाशी अनुभव सांगितला की तटावरनं चालायचं पण सांभाळूनच चालायला लागतं. म्हणजे हे बघा, अडचणी अनंत आहेत, असंख्य आहेत. असं नाहीये की अडचण नाहीये, पण अडचणी असल्या तरी तुम्हाला दृढ विश्वास जर मी केला 100% मैया त्याला यश देते. परीक्षा तर भयानक असतात, कारण माझ्या परीक्षा तर भयानकच घेतल्या. कारण का मला 3-2 असा ताप आला होता. आणि आज जवळजवळ किती 8-10 दिवस माझ्या अंगात ताप होता. पण कसं आहे, ताप जरी आला तरी तुम्हाला सकाळी उठून गार पाण्याने आंघोळ करायचे, तिथे आपल्याला गरम पाणी मिळणार नाहीये. मैयाची पूजा करायची, त्याच्याशिवाय तुम्ही पुढचं मार्ग पाऊल ठेवू शकत नाही. म्हणजे माझा नंतर असं झालं की दाढ दुखायला लागली, माझ्या दाढाची क्लिप निघाली, त्याच्यामुळे माझ्या जीभेने सगळी हे झाली, सगळी लाल झाली. मी 10-15 दिवस मी खाऊच शेवट नव्हतं. बापरे. खाऊच शेवट नव्हतं. कारण का या साईडने खाल्लं तरी इथे ते तिखट किंवा मीठ जे असेल ते इथे लागायचं. म्हणजे परीक्षा पण आहेत, त्यातनं बाहेर काढणारी मैयाच आहे. पण असं नाहीये की सोपी आहे. माझ्या पायाला लागलं होतं ते तुम्हाला मी सांगितलं. हो, फ्रॅक्चर म्हणजे त्याचे माझे लिगामेंटला तुमचा प्रॉब्लेम झाला हे तुम्ही मगाशी पहिल्यांदा. त्याच्यामुळे अडचणी खूप आहेत आणि परीक्षा घेतल्याशिवाय तर मैया काय किंवा कोणीच कुठलाही देव परीक्षा घेतल्या शिवाय तुम्हाला पास करत नाही. ऑफकोर्स पास तोच करणार, पास मैयानेच केलं. असं नाहीये मला वृथाभिमान नाहीये की मी केली, ते केलं, ते शेवटी तिने करून घेतलं. शेवटी काय आपण तिचे बाळ आहोत, लेकर आहोत, त्यामुळे तिने माझं ते करून घेतलं. बस तिने माझा हट्ट पुरवला, परिक्रमा करून घेतली. आता एक नॉर्मल म्हणजे हे आहे गोष्ट आहे की जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करतो तेव्हा 2 गोष्टींच्या 2 नाही 3 गोष्टी असतात की ज्या दिसल्या का असं विचारलं जातं. बरोबर आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अश्वत्थामा दिसला का. त्यानंतर दुसरं असं विचारलं जातं की तुम्हाला मगर दिसली का. कारण मगर दिसली म्हणजे नर्मदा मैयाचं दर्शन घडलं. बरोबर आहे. असं आपल्या परिक्रमेच्या परिभाषेमध्ये असं म्हटलं जातं. बरोबर आहे की मैया का दर्शन हो गया. बरोबर आहे. आणि तिसरा प्रश्न असा होतो की मैयाचं दर्शन झालं. तर या तिन्ही प्रश्नांची मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. आता पहिल्या गोष्टीचं उत्तर देतो की अश्वत्थाम्याचं दर्शन होणं किंवा न होणं हा भाग अलहिदा. मला अश्वत्थामाचं काही दर्शन झालं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही मला विचारलीत की
मगरीचं दर्शन झालं का? हो, मला मगरीचं दर्शन म्हणजे मैयाचं दर्शन साधारणपणे 2 ते 3 वेळा झालं. वाह, क्या बात आहे. म्हणजे हे अनपेक्षित सगळ्या गोष्टी आहेत. जर मैयाची इच्छा असेल तरच ती दर्शन देणार, अदरवाईज मैयाचं दर्शन असं दुर्लभच आहे. कारण नॉर्मली तुम्ही मैयाच्या किनाऱ्यावरनं गेलात तर आपण किंवा नॉर्मली लोक सांगतात जानमत इधर ये है, मगरमच्छ है, पण नॉर्मली प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तर आम्हाला लांबून का होईना पण मगरीचं 2 ते 3 वेळा दर्शन झालेलं. वाह, हा तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तिसरा प्रश्न आपण कुठला विचारलात की मैयाचं दर्शन झालं. आता मैयाचं दर्शन झालं का? आता याचं पण मी तुम्हाला उत्तर दिलं की मैयाचं दर्शन माझ्या मते जे लोक तुम्हाला प्रत्येक वेळी अडचणीला धावून येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल चहाच्या तुम्हाला गरज आहे आणि तुम्हाला चहा मिळाला, तुम्हाला पाण्याची गरज आहे, तुम्हाला पाणी मिळालं, या गोष्टी आहेत या तुम्हाला ऐनवेळी जंगलात किंवा रस्त्यावर कोण आणून देतं? अचानक कोणतरी येतं. मगाशी सांगितलं तुम्हाला गाडीवर. त्याच्यानंतर त्याच दिवशीची गोष्ट आहे की आम्ही थोडंसं पुढे गेलो असेल, साधारणपणे 8-10 किलोमीटर गेलो असेल आणि आम्ही पाणी भरून घेतलं होतं. दुर्दैवाने ते परत संपलं आणि अक्षरशः त्या ठिकाणी एक कार थांबली. त्या कारमधनं एका मैयाने एक माझाची बाटली आणि दोन सफरचंद आणून दिली. म्हणजे मला सांगा, ती भले कारमधनं आली होती, बरोबर आहे, पण ती आली कुठल्या रूपाने? माझ्या मते ती मैयाच्या रूपाने आली. बरोबर आहे. आता अशी प्रत्यक्ष मैयानी दर्शन मला, क्षमा करा, मला काही दिलं नाहीये, पण असे असंख्य गोष्टी आहेत की मला 3600 किलोमीटरच्या प्रवासात मला तसं म्हणलं तर असंख्य वेळा मला मैयानी दर्शन दिलं. खरी गोष्ट, खरं आहे. पण तुमचं म्हणणं, कारण शेवटी आपल्याला हा संपूर्ण 3600 किलोमीटरचा जो प्रवास असतो हा करताना खरंच इतकं सोपं नाहीये की आपलं घरदार सोडून, आपल्याकडे धन नाही, पैसा नाही, कदाचित आपला मोबाईल सुद्धा चार्ज नसतो बऱ्याचदा. अगदी बरोबर. त्याच्यानंतर परत पाठीवर ओझं असतं. बरं, वाट ही पायवाट असते. काही ठिकाणी काही वाट जंगल वाट, काही ठिकाणी तटाची वाट, काही ठिकाणी जसं तुम्ही मगाशी म्हणालात की रस्ता पकडायला लागतो, काही ठिकाणी गावचा रस्ता असतो, गावातनं जायला लागतं. आपल्याला काही रस्ते माहिती नसतात, प्रत्येक ठिकाणी गुगल सापडतो, अशाला काही भाग नसतो. पण आश्रम कधी सापडेल, काय सापडेल काही माहित नाही. पण तरीही यशस्वीरित्या 2 वेळा एन्जिओप्लास्टी झालेल्या तुमच्यासारख्या व्यक्तींची परिक्रमा नर्मदा आईनी खरंच सुखरूपपणे करून घेतली. अगदी अगदी. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मला कधीच भूक ठेवलं नाही. नाही. तर खरोखर म्हणजे हे घडू शकतं किंवा हे घडतं, किंवा आजच्या या कलयुगामध्ये सुद्धा हे असं घडतं आणि वाटेकरू सापडतात. किंवा तर मला असं वाटतं की तुम्ही दिलेलं उत्तर अतिशय प्रामाणिक आणि खरं आहे की मैयाच होती, कुठच्या तरी बाईकच्या स्वरूपात आले आणि तिने मला ते बाईच्या रूपात येऊ दे, बाई असू दे, एखादी बाईक घेऊन आली किंवा पुरुषाच्या रूपात येऊन, काय जे काय तुमच्या सतसत विवेक बुद्धीला पटतं की मला अडचणीच्या वेळी एखादी गोष्ट हवी आणि ती मला मिळाली, मग ती मैया पुरुषाच्या रूपात येऊ शकते, बालकाच्या रूपात येऊ शकते किंवा मैयाच्या रूपात येऊ शकते. आपण ते ठरवण्यात आपण कोण? वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट दिली तर ती मैयाच देणार. आणि या परिक्रमामध्ये मैयाशिवाय दुसरं कोणीही तुम्हाला काही देत नाही. खरंच, कारण दुर्वासांचा अभिमान जिने तोडला, बस जिने, आणि दुर्वासांची परिक्रमा पूर्ण नाही होऊ शकली आणि होऊ दिली नाही. पण ठीक आहे, दुर्वासांना कायमस्वरूपी स्थान मात्र तिने दिलं दुर्वास मध्ये. ह्यात काही हे नाही. ऑफकोर्स, म्हणजे दुर्वासांविषयी बोलण्याची कदाचित माझी तेवढी पात्रताही नाही, तो भाग वेगळा आहे. म्हणजे वंदनीय आहेत दुर्वास ऋषी कायमस्वरूपीच,
तो काही विषय नाही. बरोबर. पण आपण जे सगळ्या आख्यायिका ऐकतो किंवा नर्मदा पुराणामध्ये जी काय उल्लेख आहे याच्यामध्ये दुर्वास ऋषींना सुद्धा स्थान नाही हो. किंवा परिक्रमा घडण्याचं पुण्य त्यांच्या पदरात पडू शकलं नाही. पण तसं पुण्य तुमच्या पदरात पडलं किंवा मैयाने पडू दिलं म्हणजे नक्कीच ही मैयाची कृपा असल्याशिवाय होऊ शकत खरंय. पण आता दोन गोष्टी याच्यात मला तुमच्याकडे असं आपण नेहमी ऐकतो की परिक्रमा करताना तुमचा जर काही सुटतो तर अभिमान सुटतो. अगदी. तर ती प्रचिती तुम्हाला आली का? अगदी आली. अगदी खूपच छान. म्हणजे तुम्ही विचारलं. झालं असं की म्हणजे अगदी म्हणजे मनात हे होत आहे, कौतुक आहे की एक वेळ अशी आली होती की माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझ्याकडे काहीही नाहीये आणि मला भूक तर लागली आहे, प्रचंड भूक लागली आहे. जेवणाची वेळ होऊन गेलेली आहे. साधारणपणे 2:15 वाजलेले आणि मग आम्ही चालतोय. तर तुम्हाला सांगतो की एक गाव आलं आणि त्या गावामध्ये अक्षरशः 6-7-8 झोपड्या असतील. आता ते गाव म्हणजे अतिशय म्हणजे गरिबी ते कळतच होतं. पण भूक तर काही शांत बसू देत नव्हती. तुम्ही जे मांडलात ना की अभिमान मोडते, तुम्हाला एकदा तरी परिक्रमेमध्ये एकदा काय दोनदा काय भिक्षा मागायलाच लावते. थोडक्यात भिक्षा म्हणजे भीकच मागायलाच लावते. त्याच्याशिवाय तुमची परिक्रमा पूर्ण होत नाही असं म्हणतात. पण तसंच झालं. मला प्रचंड भूक लागली होती. आता मी काय करू? मी बसलो तिथे एका ठिकाणी, त्या झोपडीच्या बाहेर बसलो. मैयाला त्या आतल्या मैयाला पाणी मागितलं आणि पाणी वगैरे प्यायलो. सांगायची गोष्ट अशी की ती पाणी सुद्धा त्यांना जवळजवळ 7-8 किलोमीटरवरनं पाणी आणायला लागायचं. म्हणजे काही ठिकाणी खूप, ज्या ठिकाणी मैया लांब आहे त्या ठिकाणी तर खूप हाल आहेत पाण्याचे. तर त्या मैयाने पाणी दिलं आणि मी आपलं निर्लज्जपणे विचारलं की मैया कुछ खाने को मिलेगा? तिने बघितलं माझ्याकडे, म्हणे बाबाजी खाने के लिए तो एक रुको जरा. मला कदाचित मला वाटलं असेल काय आणून देते. ती आतमध्ये गेली. आतमध्ये जाऊन तिने बघितलं की काय आहे का नाही आणि तुम्हाला खोटं वाटेल ती बाहेर आली. दुसऱ्या एका कुठल्या तरी त्यांच्या झोपडीत गेली. तिथून तिने पीठ आणलं. ते दुसरीकडनं आणलेल्या पिठाची तिने मला भाकरी बनवून दिली ज्वारीची आणि त्याच्यावर तिखट आणि हे लावून मला त्या मैयाने खायला दिलं. म्हणजे तिच्याकडे नसताना सुद्धा तिने दुसऱ्याकडून मागून मला, मग याच्याच पेक्षा अजून काय? आता ती माझी मैया नाही का? नक्की. मी तिच्यात मैया नको बघू का? त्या मैयाने मला टळटळीत उन्हाच्या वेळी तिच्याकडे काही नसताना तिने दुसरीकडे आणून मला तिखट काढून ते दिलं. म्हणजे अजून काय पाहिजे? म्हणजे हा जो वृथा अभिमान होता, अक्षरशः मला भीकच मागायला लागले ना, मैया कुछ तो मी खाने को दे दो. आणि त्या मैयाने पण दिलं. म्हणजे असे अनुभव मला 2दा-3दा आलेले आहेत परिक्रमामध्ये की भूक लागलेली आहे आणि पोटात कावळे ओरडायला लागलेत, खिशात पैसे नाहीयेत आणि तिथे हॉटेल नाही, तिथे टपरी नाही, तिथे काही नाही. घरं सुद्धा खूप खूप अंतर गेल्यावर तुम्हाला घरं दिसतात, नाही तर घरं सुद्धा नाहीये. आहेत घरं ते 4-5 या साईडला, 2-4 या साईडला. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की घरातला बहुतांशी हेच असतं का म्हणतात त्याला, कुलूप लावलेलं. कुलूप पण नाही, हे लावून काय दोरी बांधून ते असतं. म्हणजे कुंडी लावलेली असते. कारण का बहुतांशी लोक तिकडे कामाला जातात, शेतामध्ये. म्हणजे तुम्हाला ते मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे की एखादं घर उघडं आहे, जे माझ्या बाबतीत घडलं आणि मला ते भाकरी मिळाली खायला. हो ना, खरी गोष्ट.
या संपूर्ण परिक्रमेत अशी एखादी गोष्ट आहे का की जी राहून गेली किंवा नाही करता आली? तसं तर नाही, पण काही गोष्टी अशा असतात की हा माणसाचा मोह असतोच. कारण मला काही ठिकाणी अशी इच्छा होती, काय म्हणतात त्याला, आश्रमात स्वतःला वैयक्तिक, की या ठिकाणी अजून 1-2 दिवस राहावं, 1-2-3 दिवस राहावं. असं नाहीये प्रत्येक आश्रमातच तसे प्रेमळ महंत आहेत किंवा महाराज आहेत, पण काही काही याच्यात मी स्वतः बघितलंय, खूप प्रेमळ ते आहेत. आणि नुसतंच तुम्ही तिथे राहिलात ते राहण्याबद्दलही पण मला हे नाहीये, पण तुम्ही तिथे काही सेवा देता, सेवा देणं. कारण काय आहे, काही ठिकाणी असं मी स्वतः बघितलेलं आहे की ते महंत जे आहेत, संन्यासी, ते एकटेच सगळं मॅनेजमेंट करत होते. पहिली गोष्ट, जे जे संत असतात हे स्वतःच्या काय म्हणतात त्याला, ईश्वर प्राप्तीसाठी मैयाच्या किनारे गेलेले असतात. त्यांचा संसार वगैरे काहीही नसतो, नाहीये. पण ते केवळ आणि केवळ परिक्रमावासियांची सेवा करतात. त्यांच्याकडे जे असेल त्यांच्यातनं ते तुम्हाला देतात. पण मी असं बघितलेलं आहे की काही लोक, महाराज जी आज क्या है खाने के लिए, तो ऑफकोर्स त्या महाराजाला काय पोळीवर चपाती वगैरे शक्यच नाहीये. तो बिचारा एकटा आहे, तो खिचडी किंवा डाळ भातच म्हणणार. ते तेवढं म्हण, चपाती नाहीये असं म्हणून लोक दुपारच्या वेळी तिकडून निघून गेलेली नाही मागे पाहिजे. पण मला सांगा, ते तुमच्यासाठी आहेत का? ऍक्च्युली त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे. ते तुमच्यावर उपकार करतायत, तुम्हाला भोजन प्रसादी खायला घालून तुमच्यावर उपकार करतायत. त्यांची तुम्ही ही असेल हे असेल तर बरोबर नाहीये. कारण ते त्यांचा संसार सोडून तुमची सेवा करायला आले. त्यांच्यासाठी तुम्हाला महत्व काय आहे, तर तुमचं पोट भरणं आहे. मग खिचडी आहे का डाळ भात आहे का अजून पोळी भाजी आहे, त्याला काय महत्व नाही. पण याचा कोणी विचार करत नाही. म्हणजे एक गोष्ट अजून मला आठवते की एका आश्रमामध्ये आम्ही साधारणपणे 8-9 जण होतो बरोबर, म्हणजे जस्ट बरोबर चालत होतो. तर काही लोक पुढे जात होते, आम्ही मागणं चालत होतो. तर साधारणपणे अशी 4-4:30ची वगैरे अशी वेळ झाली होती. तर त्यांनी समोरचे जे महंत आहेत त्यांनी नर्मदे हर असं केलं, यांनी पण नर्मदे हर केलं. त्यांनी त्या महाराजांनी विचारलं, चाय पी के जाओ महाराज, बाबाजी चाय पी के जाओ, दूध का है क्या काला है. म्हणजे या गोष्टी मी ना बऱ्याच ऐकल्या होत्या की असं होतं, पण या गोष्टी माझ्या समोर घडल्या. त्याच्यामुळे मग काय म्हणजे तुम्हाला काळाच्या आणि गोराच्या आणि काय तुम्हाला वेळेला चहा मिळतोय हे तुम्ही बघतच नाही. त्यामुळे या गोष्टी करत प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे. थोडक्यात माणसाचा जो स्वतःच्या इंद्रियांवर ताबा असायला पाहिजे, किंवा मानसिकरित्या माणसाने हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मी ही परिक्रमा का करतोय. तर त्याचा एक फ्रेमवर्क क्लिअर पाहिजे, क्रिस्टल क्लिअर पाहिजे की मी का परिक्रमेला जातोय, मला सोडण्यासाठी मी जातोय. तर कदाचित मला असं वाटतं की ही तुमची एक खंत अगदी खरंच खंत आहे की तुम्ही तिथे, तुम्हाला काय जेवायला मिळत नाही का, खायला मिळत नाही म्हणून तुम्ही आलेत का? नाही. तुम्हाला तुमचं असेल तर तुमच्या घरी जेवायला खायला 2 तिथे 4 वेळा मिळतं, मग इथे कशाला आलात? बरोबर. ही ते आलात म्हणजे तुम्हाला काहीतरी सोडायचं आहे ना. मग किंवा जे काय मिळेल त्या यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. आता मी माझ्या घरी गेलो तर मी सांगू शकतो की बाबा नाही, मला गवारची भाजी नको. मी घरी सांगू शकतो. पण आश्रमामध्ये जे मिळेल ते यू हॅव टू इट, ते तुम्हाला खायचंच आहे. म्हणजे या गोष्टी प्रत्येकाने म्हणजे प्रकर्षाने
टाळायला हवे. खूप म्हणजे तुम्ही काहीतरी सोडायला आलात किंवा काहीतरी, पण मी म्हणतो जर तुम्ही संन्यासी वृत्तीनं जात असाल, घरनं तुम्ही त्या वृत्तीने बाहेर पडलात की परिक्रमा म्हणजे तप आहे, तपस्या आहे आणि त्या हिशोबाने मला जायचं आहे, तर 100% मला वाटतं कुठलीच अडचण त्या परिक्रमावासियाला येणार नाही. त्याने तेवढा कंट्रोल मात्र नक्की केला पाहिजे. एक गोष्ट अशी पण आम्ही ऐकतो, म्हणजे मी बऱ्याच परिक्रमावासियांशी बोललो, बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांशी बोललो, तेव्हा परिक्रमा केल्यानंतर किंवा अशा बऱ्याचदा अनुभव काही ना काही कुठे कुठे सांगत असतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा असं मी लोक त्यांच्याकडनं ऐकलं की अरे उस दिन मैं जा रहा था यार, मन में ऐसा आया था यार, बहुत दिन हो गया यार, लड्डू नहीं खाया यार. कारण आपण कुठेतरी चालत असतो, मग आपल्याला काहीतरी भाकरच मिळत असते किंवा साधी जाडी चपाती मिळत असते, त्याच्यानंतर मग काहीतरी दाल खिचडी मिळत असते किंवा काहीतरी चावल आणि राईस मिळत असतो. आणि नॅचरली आपण कुठेतरी शहरात गेलेलो असतो, तर मग आपल्याला ती रोजची एक लट असते की आज कुछ खाया, कुछ अलग खाया, कुछ ये किया, स्वीट खाया, ये किया. तर ही कुठेतरी इच्छा काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली जागृत होत असते. बरोबर आहे. तर त्यात ते बरोबर आहे का चुके वगैरे हा एक वेगळा भाग आहे, तो आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. पण अशी होते. बरोबर आहे. आणि बरेचदा लोक असं मला सांगतात की अरे यार उस दिन मैं गया और मेरे को यार रात को वो वहां पे मेरे को लड्डू मिल गए यार, मैंने तो अपेक्षा ही नहीं किया था, कोई बंदा आया था लड्डू बांट रहा था यार. बरोबर है. या मैं दोपहर को खड़ा था और वो जा रहा था वहां से, तो वहां पे देखा तो वो जलेबी बांट रहा था. बरोबर. और मैं 2 दिन पहले ही मन में सोचा था कि यार तो मैया मेरी इच्छा पूरी कर दी, असं वरती मला सांगतात. तर हे कितपत खरं आहे? नाही 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 नाही, अगदी काय 1000% खरं आहे. बर 1000% खरं आहे. कारण पहिली गोष्ट आपण काही जे मागतो ते मिळतं वगैरे वगैरे आहे तथ्य आहे, पण मुळात माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या संकल्प घेऊन जातो किंवा आपण ज्या हिशोबाने जातो, तर तुमच्या मनात पहिली गोष्ट, माझं हे वैयक्तिक मत आहे, परत एकदा सांगतो, तुमच्या मनामध्ये असं काही येऊच नये. येऊ नये. अच्छा. पहिली गोष्ट तुमच्या मनात असं येऊच नये. कारण काय, जे येईल ते मैया पूर्ण करणार 100%. बरोबर. म्हणजे किती छोटी गोष्टी असू देत नाही तर मोठी गोष्ट असू देत, मैया पूर्णच करणार या बाबतीत 100% मला खात्री आहे. पण अशा गोष्टी खूप काही घडतात. माझ्या बरोबर जे चालणार होते त्यांनी फक्त एवढं म्हणायचं, अरे मैया 4 बज गया, चाय ही नहीं मिला. आणि खरोखर 5व्या-10व्या मिनिटाला आम्हाला चहा मिळत होता. पण मला सांगा की आपण ज्या हिशोबाने इथे आलोत मैयाची परिक्रमा करायला, आपण काहीतरी वर्ष प्राप्त करून घेण्यासाठी आलो. जर का तुम्हाला मोक्ष हवाय आणि तुम्ही या चिखलातच कुठेतरी गुटमळत बसला, तर क्षमा करा, मला ते स्वतःला वैयक्तिक पटत नाही. कारण आपली प्राप्ती आपण मोक्षाची करतोय, मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून आपण नर्मदा परिक्रमा करतोय, एवढे हाल अपेष्टा करतोय. आता किती हाल झाले हे प्रत्येक परिक्रमावासियांना विचारा, प्रत्येकाचे हाल होतातच. पण तुमचं मन तर फक्त लाडू आणि जिलबी याच्यातच अडकणार असेल तर माझ्या मते ते चुकीचं आहे. त्याने भगवत प्राप्तीच्याकडे किंवा मैयाच्या प्रत्यक्ष दर्शनाकडे किंवा त्याचा ज्याला ते मानत असतील त्याच्याकडे असं ते लक्ष वळतं करावं असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्हाला मैया जे पाहिजे ते देते, याबद्दल दुमत नाही. 100% जिलबी असू देत, लाडू असू देत, चहा असू देत, नाही तर अजून कुठलं पंचपक्वान्न असू देत, तुम्हाला मैया देणार म्हणजे देणार, त्याबद्दल दुमत नाही. पण मला असं वाटतं की लोकांनी या चौकटीतनं बाहेर पडून जो मोक्षाचा प्रवास आहे
मोक्षदायी आहे. नर्मदा ही मोक्षदायिनी आहे. त्याच्यामुळे माणसांनी त्या संसारिक याच्यात जिलबी आणि लाडू मध्ये न पडता त्या मार्गाला गेलं जास्त चांगलं असं मला वाटतं. खूप सुंदर, खूप मजा आली आज तुमच्या बरोबर बोलताना. परत एकदा गोइंगो टुरिझमच्या वतीने मी तुमचं खरोखर धन्यवाद. आणि खूप मनमोकळपणाने तुम्ही बोललात. एक परिपक्वता जाणवली तुमच्या बोलण्यातनं की परिक्रमा खरंच का करावी, तर मोक्षदायिनी आनंददायिनी अशी आपली नर्मदा आई आहे, जिथे साक्षात इंद्रदेवानी पण तप केला, जिथे साक्षात सूर्यदेवानी पण तप केला, जिथे साक्षात भगवान शिव स्वतःच्या कन्येसाठी प्रदक्षिणा केली. बरोबर. ज्यांनी कुबेरांनी देखील तिथे तटावर तप केला. कुबेर, जनक राजांनी सुद्धा केला. जनक राजांनी सुद्धा तिथे तपश्चर्या केली आहे. हनुमंतांनी केली. म्हणजे प्रत्येक देवी देवतांनी नर्मदा मैयाची परिक्रमा तर केलीच आहे आणि तिथे स्वतःच शिवलिंग स्थापन केलेलं आहे. शेवटी मैयाच आहे, सगळ्यांची आई आहे. आणि एकच अशी मैया आहे की जिचा मृत्यू नाही. आज 14 कल्प वर्ष 14 कल्प ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे. हो. आणि इनफॅक्ट म्हणजे आत्ताच आपण जेव्हा नर्मदा पुराणाचा जेव्हा विषय काढतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळते, ती म्हणजे भगवान शिवानी स्वतः हा असा आशीर्वाद मैयाला दिलेला आहे की परत जेव्हा समुद्र मंथन होईल तेव्हा सुद्धा तू असणार आहेस आणि ज्या ठिकाणी आहेस त्याच ठिकाणी तू असणार आहेस. बरोबर आहे. म्हणजे परमेश्वराची विवरचना किंवा काय जी काय त्यांची जी काय आहे ते असं आहे की नर्मदा मैया कायमस्वरूपी अशी नष्ट होणारी नाहीच आहे. आणि अत्यंत म्हणजे मला जर पर्सनली विचारलं तर मी नक्की सांगेन की मैया ही खूप लाडीक आहे. अगदी म्हणजे प्रेमळ आहे. मोक्ष वगैरे हा तर खूप नंतरचा भाग येतो, किंवा मोक्ष तुम्हाला द्यायचा का नाही द्यायचा, का द्यायचा, कधी द्यायचा, कशासाठी द्यायचा, कुठच्या जन्मात द्यायचा, किती कालानंतर द्यायचा, किती जन्मांनंतर द्यायचा आणि त्यावेळेस सुद्धा द्यायचा तर तो का द्यायचा, हा सर्वसर्वी अधिकार तिचा आहे. पण त्याच्याही आधी मला असं वाटतं की खूप लाड करणारी आहे आणि लढीवाळ आहे ती. खरंच लढीवाळ आहे. म्हणजे त्याच्यात काय वादच नाही. कारण माझे तरी अनुभव असे आहेत की ती खूप लढीवाळ आहे. त्यामुळे तुम्ही खूप छान बोललात, खूप मस्त. म्हणजे नर्मदा परिक्रमा तुम्ही चालून आल्यात, एक गोष्ट नक्की मला जाणवत होती की खडतर तर आहे, नक्कीच आहे, खडतर तर आहे खूपच, पण तरी करावी. नक्की नक्की अगदी नक्की करावी. अगदी खडतर असू देत नाहीतर कष्टदायक असू देत, पण नर्मदा परिक्रमा माणसाने एकदा तरी आयुष्यात वन टाइम एकदा तरी. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वन टाइम म्हणता तेव्हा मैया तुमच्याकडनं 10 वेळा करून घेते. हो, हे मात्र नक्की. फक्त एकदा तर करा, बाकीचं नंतर मैया बघेल. खरी गोष्ट, त्या बाबतीत काही दुमत नाहीये. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, थँक्यू, धन्यवाद. आपण इथे समाप्त करू. प्रेक्षक हो, अत्यंत सुंदर असं नर्मदा परिक्रमा आमचे अवचट काका करून आले, दिनेश अवचट काका. त्याने आपल्याला त्यांचा खूप अमूल्य असा वेळ दिला. आज त्यांचा संपूर्ण व्हिडिओ बघितलाच तुम्ही असाल किंवा आता बघाल किंवा बघाल, संपूर्ण जो काय तुम्ही संपूर्ण बघितला नसाल तर बघा. बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्हाला याच्यातनं होईल जर नीट बघितलात व्हिडिओ तर. कारण 3500 किलोमीटर किंवा काय 3600 किलोमीटरचा हा प्रवास, हा बरंच काही सांगून जातो, बरंच काही शिकवून जातो. आपल्याला खरंच काय केलं पाहिजे आणि खरंच काय नाही केलं पाहिजे. मग तुम्ही ती चालत करा किंवा बसनी करा, पण तुमची जर का मानसिकता परिक्रमा करण्याची असेल, तप साधना म्हणून करण्याची असेल, तर नक्कीच तुम्हाला एक चांगली अनुभूती,
निश्चित मिळेल. आत्ताच बरंच छान आपण ऐकलं. धन्यवाद. थँक्यू. परत भेटूया कुठच्या ना कुठच्या तरी नवीन व्हिडिओत. धन्यवाद. 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 जसं लाडू पेढा वगैरे आता आपण ऐकलं की मोक्षदायनी आहे, मोक्षासाठी वगैरे. आता आमच्याकडे काही बऱ्याचदा असे जाताना आम्हाला बरेच लोक भेटतात किंवा चालत करणारी असतात. तर आम्ही एकदा ठिकाणी आय थिंक मी परिक्रमा करत होतो बसनी आणि कुठेतरी आम्ही थांबलो होतो आणि त्यावेळेस नेमके तिकडनं परिक्रमावासी काही जात होते. तर आम्ही त्यांना लगेच हाक मारलं, बाबाजी नर्मदे हर. तर त्यांनी पण प्रतिसाद दिला, नर्मदे हर. बाबाजी आ जाओ, खाना खा रहे हैं, आप भी आ जाओ. तर त्यातले 3-4 जण आमच्याकडे आले. तर बहुधा त्यांचं भोजन झालं नसावं किंवा भोजनाच्या साठीच कदाचित कुठेतरी पुढे चालले असावे. तर त्यांना आम्ही विनंती केली की आप भोजन लोगे की हमारे पास से प्रसादी ले लो वगैरे. आम्ही प्रसाद दिला आहे केलं. मग ते आमच्या बरोबर बसले. तर त्यातल्या एकाने असाच विषय सुरू झाला. मग सगळी लोक जमा झाली. कारण म्हणजे चालत परिक्रमाची जो संवाद साधायला मिळतो तो ती मजा वेगळीच असते. त्यात काही हे नसतं. तर तेव्हा एकाने मला सांगितलं की मैं तो ऐसा जा रहा था, मेरा क्या हो गया, मेरा पूरा वो सब बिस्तर मेरे पास कुछ नहीं था, तो वो सब ये हो गया था, मतलब चोरी हो गया था. और कुछ दिन तो ऐसे ही चलता रहा. फिर कहीं पे मेरे को किसी ने मेरे को ये दिया, लुंगी दिया, फिर कुछ किसी ने कुछ दिया. तो ऐसा करते मैं जा रहा था. फिर मेरे पास तो ठंडी थी तो मेरे पास तो ब्लैंकेट ही नहीं है. मैं सोने को कैसे सो जाऊं, दोपहर को कैसे सो जाऊं, क्योंकि बहुत बार तो हमको बीच में कहीं सोना पड़ता है, ऐसा कुछ होता है. तो ठंडी है, ये है, फिर बहुत सारा कष्ट होता है. तो ऐसा मैं सोच के जा रहा था और 2 या 3 दिन के अंदर एक जगह ऐसी आई तो वहां पे सब ब्लैंकेट बांट रहे थे. और जाके मैंने एक ब्लैंकेट मेरे लिए ले लिया. और उस दिन मैंने एक नहीं, दूसरी बार जाके दूसरा भी ब्लँकेट ले लिया. तर हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे ही विचारसरणी की तो माणूस ज्या पद्धतीने आहे किंवा म्हणजे त्याचं एकंदर वर्णन असं होतं की मला ब्लँकेट मिळालं, मला कोणतरी लुंगी मिळाली, मग मला हे मिळालं, मला ते मिळालं, असं मिळत गेलं, सगळं असं झालं तसं झालं. तो हे कितपत योग्य आहे किंवा ह्या बाबतीत हाऊ डू यू युअर से ऑन दॅट? नाही, कसं आहे माहितीये का, हे जे कोण सद्गृहस्थ असतील, मैयाचा स्वभाव, मैया म्हणजे काय थोडक्यात, मैया म्हणजे आई. आणि आई कधीही आपल्या लेकराला ना तर उपाशी ठेवत, ना उघडं ठेवत, ना त्याला अशी कुठली गोष्ट लागणार नाही, असं ती कुठली गोष्ट त्याला लागेल किंवा कुठली गोष्ट लागणार नाही याची पूर्ण काळजी घेते. आता त्याला लुंगी मिळाली किंवा त्याला शर्ट मिळाला किंवा अजून त्याला ते ब्लँकेट मिळालं, पण मला एक सांगा, एक ब्लँकेट मिळालं, दुसरं ब्लँकेट पण त्यांनी घेतलं. मला एक सांगा, एक ब्लँकेट माझ्यामध्ये ठीक आहे, दुसरं ब्लँकेट काय करणार तो? कारण ओझंच एवढं होतं की त्याला लोक ओझं जास्त होतं म्हणून तिथे आहे ते ब्लँकेट सोडून जातात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मागून मागायचं नाही. तुम्हाला मी एका शब्दात सांगितलं की मैया ही मोक्षदायिनी, आनंददायिनी आणि बरंच काही आहे. तिच्याकडनं तो आनंद लुटायच्या ऐवजी तुम्ही ब्लँकेट कसले लुटताय? तुम्ही तिच्याकडनं तिच्या प्राप्तीसाठी मला स्वतः मैयाचं दर्शन होईल असं हे अभिप्रेत आहे. कारण मैया तुम्हाला शेवटी द्यायलाच बसतीये. तुम्ही एवढं लाडू, पेढे, जिलब्या, ब्लँकेट या गोष्टी नाहीये अपेक्षित. जर का मैया तुम्हाला द्यायलाच बसली आहे तर मैयाकडनं मैयाचंच दर्शन मागा ना. जे अभिप्रेत आहे नर्मदा परिक्रमेमध्ये, नर्मदा मैयाचं दर्शनच अभिप्रेत आहे, ना तर लाडू आणि ना तर जिलबी आहे ना ब्लँकेट आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तेव्हा प्रत्येक माणसाने याच्यावर ज्यांनी त्याचे आपला वैयक्तिक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मला लाडू पाहिजे, पेढे पाहिजेत का मैया पाहिजे.
हा प्रत्येकाने त्याच्यावर खरी खोलात जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्हाला मैया नर्मदा परिक्रमा करताय तर माझ्यामध्ये मैयाचंच दर्शन हवंय आणि तेच अपेक्षित आहे. खरी गोष्ट एवढंच मला बोलायचंय. येस, अगदी बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. कारण मैयाचं दर्शन मिळणं म्हणजे आपल्याला कदाचित मला असं जे आहे ते तुमचे सगळं मिळणं. परिक्रमा तुमची फलद्रूप झाली, आयुष्य फलद्रूप झालं, जन्म फलद्रूप झाला. अजून त्याच्या पलीकडे काय, अजून काय पाहिजे. आणि खरी हे गोष्ट आहे. नर्मदा परिक्रमेचं याच्यापेक्षा दुसरं काय हे होऊ शकतं. फक्त नर्मदा मैयाची परिक्रमा आणि नर्मदा मैयाचं दर्शन हेच अपेक्षित आहे आपल्याला, खरी बाकी गोष्ट. काही नाही. आणि हीच खरी परिक्रमा आहे. बरोबर, खरी गोष्ट.